चला, पहिलाच क्वेश्चन आहे. राईट. सो व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन? काय म्हणलेलं आहे? एसेन्स. बरोबर आहे का नाही? दुसरं काय विचारलेलं आहे? डिटर्मिनंट्स. आहे का प्रश्नपत्रिका तुमच्याकडे? डिटर्मिनंट्स. राईट. अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ एथिक्स इन ह्युमन ऍक्शन. बरोबर आहे का नाही? तर आता आपल्याला काय आहे? पहिले म्हणजे एथिक्स काय आहे ते समजून घ्यायला लागेल. तर त्यासाठीच त्यांनी काय विचारलेलं आहे? एसेन्स. एसेन्स म्हणजे काय असतं? एसेन्स या शब्दाचा अर्थ काय? इम्पॉर्टन्स. ओके. काय म्हणू शकतो आपण? हम्म काय असते? हम्म कोर. कोर. त्याचा सोल, आत्मा. राईट. ऑनलाईन स्टुडंट्स, प्लीज राईट इट इन द चॅट बॉक्स. हा, स्पिरिट. व्हेरी गुड. राईट. ऋत. ओके. श्रुती. व्हेरी नाईस. तर बेसिकली काय? सोल, आत्मा त्याची जी आहे ती. राईट. डिटर्मिनंट्स म्हणजे राईट हू डिटरमाइन्स. बरोबर आहे का नाही? आणि कॉन्सिक्वेन्सेस, की त्याचे परिणाम काय होतील. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का? ओके. आता सोल एसेन्स ऑफ एथिक्स काय असणार आहे? एसेन्स ऑफ एथिक्स काय असणार आहे? म्हणजे काय मेन सोल, आत्मा काय असतं एथिक्स? मॉरल व्हॅल्यूज. बर, मग एसेन्स काय आहे बेसिकली? की टू डिसाइड दॅट विच व्हॅल्यूज आर गुड अँड विच व्हॅल्यूज आर बॅड. हा कोर आत्मा आहे. एथिक्स म्हणजे काय आहे? की आपल्याला डिसाईड करायचंय की कुठले मूल्य हे चांगले आहेत आणि कुठले मूल्य हे वाईट आहेत. हेच कोर आत्मा आहे एथिक्सचं. आलं तुम्हाला लक्षात? का डिसाईड करायचं? येस, वाय डू यू वॉन्ट टू डिसाईड? येस, वाय वॉन्ट टू डिसाईड? डिसाईड का करायचं तुम्हाला? राईट. तर अल्टिमेटली जर हे व्हॅल्यूज सोसायटीला का आले, बरोबर आहे का नाही, तर सोसायटी कशी राहील? सोसायटी एथिकल बनेल. विचार करा. आणि सोसायटी जर एथिकल बनली, आर यू अंडरस्टँडिंग दिस? तर मग सुमम बोनम. सुमम बोनम म्हणजे अल्टिमेट गुड. काय होईल? अल्टिमेट गुड होईल. दॅट इज द कोर ऑफ एथिक्स. दॅट इज द सोल ऑफ एथिक्स. तर सोल ऑफ एथिक्स काय आहे? गाभा काय आहे या नीतिशास्त्राचा? की तुम्हाला डिबेट, डिस्कशन, तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला यू कॅन से हे ठरवायचं आहे की कुठले मूल्य हे समाजासाठी चांगले आहेत आणि कुठले मूल्य समाजासाठी वाईट आहेत. क्लिअर आहे का? का करायचं हे? मग सोसायटीला क्लॅरिटी येईल काय चांगलं आहे, काय वाईट आहे. आणि मग सोसायटीचं बिहेवियर कसं बनेल? बिहेवियर एथिकल. आणि सोसायटीचं बिहेवियर जर एथिकल झालं तर ऑटोमॅटिकली सर्वांचं उदार होईल. आपण जे आता आपल्या उपासनामध्ये म्हणलो, राईट, सर्वे तर सुखीनं संतू. सगळ्यांचं काय झालं पाहिजे? युगांचं चांगलं झालं पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? तर ते मूळ गाभा आहे एथिक्सचा. आलं का तुम्हाला लक्षात? पकडलं का तुम्ही मूळ गाभा काय? आता डिटर्मिनंट्स ऑफ एथिक्स. राईट. डिटर्मिनंट ऑफ एथिक्स काय असणार आहे? डिटर्मिनंट ऑफ एथिक्स सगळ्यात महत्वाचं हे बघा. हा हा जो प्रश्न आहे ना, तो व्यवस्थित सगळे डील करू शकले नाहीत, कारण की हा एवढा बेसिक प्रश्न आहे. डिटर्मिनंट ऑफ एथिक्स काय असणार आहे? व्हॉट इज गोइंग टू बी द डिटर्मिनंट ऑफ एथिक्स? हा, येस. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्या लक्षात आलं पाहिजे, एथिक्स हा जो सब्जेक्ट आहे, राईट, एकच मिनिट. तर एथिक्स हा जो बेसिकली सब्जेक्ट आहे, राईट, हा ह्याचं ओरिजिन वेस्ट मध्ये झालेला आहे. आणि द मेन डिटर्मिनंट ऑफ एथिक इज रॅशनॅलिटी. हे लिहिता आलं पाहिजे. हे समजलं पाहिजे. आलं का तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? येस ऑर नो? सो मेन रॅशनॅलिटी म्हणजे कशाच्या आधारे तुम्ही ठरवणार आहे की कुठले व्हॅल्यूज हे चांगले आहेत आणि कुठले व्हॅल्यूज हे वाईट आहेत? कशाच्या आधारे ठरवणार आहे तुम्ही? तर्कांच्या आधारे. आलं तुम्हाला लक्षात? तर्काच्या आधारे. क्लिअर आहे का नाही? आणि हे कोण ठरवणार आहे? राईट. हे कसं ठरवणार तुम्ही? हे रिलीजन मधनं येणार, हे फॅमिली व्हॅल्यूज मधनं येणार, हे तुमच्या समाजामधले जे लीडर्स आहेत त्यांच्या बिहेवियर मधनं येणार. बघा, याचं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता की फॉर एक्झाम्पल आफ्टर इंडिपेंडन्स तुम्ही जर बघितलं तर 60च्या दशकापर्यंत, 70च्या दशकापर्यंत आणि जास्तीत जास्त 80च्या दशकापर्यंत असे कुटुंब होते, असे फॅमिलीज होते, असे व्यक्ती होते जे म्हणायचे स्वतःला मी गांधीवादी. आलं तुम्हाला लक्षात? दीज आर द डिटर्मिनंट्स ऑफ एथिक्स.
आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का नाही? इंडिव्हिज्युअल बिहेवियर म्हणू शकता तुम्ही, फॅमिली म्हणू शकता, रिलीजन म्हणू शकता. हे सगळे डिटरमाइन करणार आहेत ना एथिक्स, बट दे शुड बी डिटरमाइनिंग ऑन व्हॉट बेसिस? रॅशनॅलिटी. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? समजतंय का? अरे बोलो येस ऑर नो. राईट. आणि मग कॉन्सिक्वेन्सेस, एथिक्सचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतील? काय होतील? आता विचार करा ना, की तुम्ही एथिक्स इंडिव्हिज्युअल लेवलला लावलं तर इंडिव्हिज्युअल लेवलला कॉन्सिक्वेन्स काय होईल? की तुमचं डिसिजन मेकिंग म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी भेटेल. बरोबर आहे का नाही? तुमचं जीवनामध्ये तुम्हाला काय भेटेल? हॅपीनेस भेटेल. आर यू अंडरस्टँडिंग दिस? राईट. आपण जर ह्याच्यामध्ये लावलं, हे जे एक्झाम्पल दिलंच पाहिजे गव्हर्नन्स, एक लक्षात घ्या. आपण एथिक्स पेपर लिहितोय, पण कशासाठी लिहितोय? अधिकारी बनण्यासाठी लिहितोय. म्हणजे आपल्याला गव्हर्नन्सचं ऍप्लिकेशन दाखवायला लागेल. तर याचा कॉन्सिक्वेन्स गव्हर्नन्स मध्ये काय होईल? गुड गव्हर्नन्स, एथिकल गव्हर्नन्स, सिटीजन फ्रेंडली गव्हर्नन्स. आलं तुम्हाला लक्षात? आणि सोसायटीमध्ये ह्याचा फायदा काय होईल? की सोशल कॅपिटल वाढेल, आपलं एक दुसऱ्यावरती ट्रस्ट वाढेल. की मला बघा, एक एक लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. कोण कोण परदेशात गेलेलं आहे? परदेश कोण गेलेलं आहे? कुठे गेला बघ? चायना. तर ती कंट्री कशी ती मला माहित नाही, पण तरी पण तुला एक एक्सपिरियन्स झाला असणार 100%, की तुम्ही जर बाहेर गेला कुठल्याही देशात जे थोडंफार डेव्हलप्ड आहे, तर एक जे तुम्हाला गोष्ट ठामपणे तिथं जाणवणार ती म्हणजे काय असते? की तिथं बाहेरच्या देशांमध्ये लोकांना एक दुसऱ्यावरती खूप जास्त विश्वास असतो. लोकांना सिस्टमवरती खूप जास्त विश्वास असतो. सहसा फसवणूक करत नाही. आलं तुम्हाला लक्षात? ते कशामुळं? कारण की तिथं लोक कसे वागतायत? बेस्ड ऑन व्हॅल्यूज. बेस्ड ऑन व्हॅल्यूज. बरोबर आहे का नाही? भारतामध्ये तुम्हाला कोणी काय बोललं तर पहिले तुम्हाला काय, पहिला थॉट काय येतो? हा फसवणार. येतो का नाही? भरोसा बसत नाही तुमचा. का? म्हणजे काय झालेलं आहे? आपली सोसायटीमध्ये काय प्रॉब्लेम आहे? व्हॅल्यूज करप्ट आहेत. आलं तुम्हाला लक्षात? आणि दोन्ही साईडनी आहे. मी तुम्हाला जर काय सांगितलं असेल, बरोबर आहे का नाही? मी काय तुम्हाला सांगितलं असेल की बाबा हे आपण कव्हर करू, असं करू, तसं करू. तुम्हाला वाटेल सर काही फेकतात. होईल का नाही? खात्री नाही. आलं का लक्षात? वाटलं का नाही वैष्णवी तुला पहिले? बघ, हो म्हणते ती. बरोबर आहे. आणि तसंच तुम्ही काय म्हणले की बाबा सर पैसे नाही आता, नंतर देतो, फेकतो हा. बरोबर आहे का नाही? पहिला थॉट इंडियामध्ये काय येतो? तो येतो. का तो येतो? कारण की आपले व्हॅल्यूज करप्ट आहेत. लक्षात ठेवा. मग एथिक्स काय करणार आहे तुम्हाला? तुमच्या सोसायटीमधले व्हॅल्यूज हे सॉर्ट करणार आहे. आलं तुम्हाला लक्षात? जर तुमच्या सोसायटीतले व्हॅल्यूज सॉर्ट झाले, तर तुम्ही विकसित भारत बनू शकता. लक्षात घ्या. कळते का तुम्हाला? राईट. तर सगळ्यात मोठं काय होणार आहे? सोसायटीमध्ये काय होणार? सोशल कॅपिटल. सोसायटीमध्ये काय राहणार? पीस राहणार. आणि मग सोसायटीचं काय होणार? डेव्हलपमेंट होणार. आणि इच इंडिव्हिज्युअल कॅन डेव्हलप देअर पोटेन्शियल. इच इंडिव्हिज्युअल कॅन फुलफिल देअर पोटेन्शियल. तुमची जेवढी क्षमता आहे तेवढं तुम्ही स्वतःला काय करू शकता? डेव्हलप करू शकता. कळतंय का तुम्हाला? समजतंय का? आलं तुम्हाला लक्षात? व्हॉट इज द एसेन्स ऑफ एथिक्स? व्हॉट इज द डिटर्मिनंट्स ऑफ एथिक्स? आलं तुम्हाला लक्षात? डिटर्मिनंट्स मध्ये तुम्ही काही लिहू शकता ना. आता तुम्ही जर बघितलं, राईट, तर इंडिव्हिज्युअल मध्ये तुम्ही काय लिहू शकता? कन्सायन्स, इनर व्हॉइस. आलं तुम्हाला लक्षात? हे लिहू शकता तुम्ही. राईट. त्यानंतर फॅमिली लिहू शकता तुम्ही. तुमचं आपल्या यू कॅन से सोसायटी मधलं कल्चर असू शकतं. सोसायटी मधलं कल्चर असू शकतं. बरोबर आहे का नाही? आपले कायदे असू शकतात. लॉ. बरोबर आहे का नाही? आपले कायदे असू शकतात. आलं तुम्हाला लक्षात? राईट. ह्याच्यामध्ये तुम्ही अजून एक कॉन्सिक्वेन्स लेवल लिहू शकता. इकॉनॉमिक लेवलला. इकॉनॉमिक लेवलला. बरोबर आहे का नाही? विचार करा ना तुम्ही. म्हणजे मोस्ट ऑफ द इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स कुठून येतात? बिकॉज देर इज नो ट्रस्ट. बिकॉज देर इज नो ट्रस्ट. आलं तुम्हाला लक्षात? जर ट्रस्ट असला तर सोसायटीमध्ये तुमची इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज एकदम बूम होऊन जाणार. हा जे म्हणतो ते करणार, डिलिव्हर करणार, चल लगेच काम करू आपण. बरोबर आहे का नाही? आपण पटपट डिसिजन घेणार गोष्टीची. आलं तुम्हाला लक्षात? तुम्ही विचार करा की तुम्ही आता येत आहे, युपीएससी करू नको करू, हा क्लास जॉईन करू नको करू, ह्याच्यामुळे तुमचा किती वेळ जातोय? तुम्ही जर एका झटक्यात हा म्हणतोय ना एवढं, हा देणारच आहे ना, चल लगेच करू, तुमचा वेळ वाचणार, एफिशियन्सी वाचणार, एफिशियन्सी वाढणार, प्रोडक्टिव्हिटी वाढणार. आलं तुम्हाला लक्षात? म्हणून आज इंडियाला जर सॉर्ट करायचंय पहिलं, तर काय सॉर्ट करायचंय?
व्हॅल्यूज, एथिक्स. म्हणून हा लय महत्वाचा विषय लक्षात घ्या मित्रांनो. आणि मी परत परत ओरडत असतो. माझं लयच यू कॅन से ते आतमधलं ते आत्मा अशी ती ही झालेली आहे की बाबा ब्युरोक्रेसीमुळे आपला देश एवढा मागे राहिलेला आहे. आणि जेवढा देश आपला मागे राहिलेला आहे तेवढा यू कॅन से रस्त्यावरती जे जाणारे लोक आहेत, तुम्ही आज घाणेरडं सगळं बघितलं असेल. आलं तुम्हाला लक्षात? कसं वाटेल तुम्हाला विचार करा. आता तू चायनाला गेला, असं कुठं घाण दिसली तुला बाळा? बघा. म्हणजे आपले व्हॅल्यूजच करप्ट आहेत. म्हणून ती घाण आहे. ती घाण काय दाखवते, काय दर्शवते? आपले व्हॅल्यूज दर्शवते. लक्षात घ्या. नाही तर घाण झालीच नसती तिथं. घाण होती कशी काय? कारण की आपले मूल्यच करप्ट झालेले आहेत. आलं तुम्हाला? करप्शन म्हणजे फक्त पैशाचं करप्शन नसतं, लक्षात घ्या. एथिक्स तुम्हाला ते शिकवतं. करप्शन म्हणजे काय? तुमचे मूल्य डिग्रेड झालेले आहेत. दॅट इज करप्शन. जेव्हा तुमचे मूल्य डिग्रेड झालेले आहेत, जेव्हा तुम्ही ती गोष्ट इकॉनॉमीमध्ये लावता, ते काय होतं? इकॉनॉमिक करप्शन. पण मूळ काय आहे? व्हॅल्यूजच करप्ट आहेत. आलं तुम्हाला लक्षात? व्हॅल्यूजच करप्ट आहेत. म्हणून तुम्ही आता खाताय इथं, पोहे बिये खाताय, तरी कोणाला तरी भीती वाटत असेल. ह्यात काहीतरी यू कॅन से काहीतरी गडबडच टाकली असेल. पनीर खातोय, आपल्याला भीती वाटते. विचार करा. का? मूळ व्हॅल्यूज गेलेले आहेत आपली. आणि म्हणून एथिक्स हा लयच महत्वाचा विषय आहे. तुम्ही जर त्याला वरवरनं घेतला, तर त्याला काय अर्थ राहणार नाही. हा जिव्हाळ्याचा विषय खूप. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? आलंय का तुम्हाला? एथिक्सचं पूर्ण बघा, एथिक्सचं तुम्हाला शिकवून टाकलेलं आहे मी पहिल्या प्रश्नामध्ये. म्हणून हा प्रश्न एवढा आपण डिस्कस केलेला आहे. कळलं का तुम्हाला एथिक्स म्हणजे काय असते? एथिक्स म्हणजे काय? इट इज ऑल अबाउट डिसाइडिंग that what values are good for the society, what values are bad for the society, and this decision should be made on the basis of rationality. रॅशनॅलिटी वरती असलं पाहिजे. एथिक्स आणि धर्मामध्ये फरक काय? धर्माला तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही, वाय? आलं तुम्हाला लक्षात? पण एथिक्सला तुम्ही विचारू शकता, बिकॉज इट इज बेस्ड ऑन रॅशनॅलिटी. कळतंय का तुम्हाला? समजतंय का? एव्हरीबडी राईट? व्हेरी इझी टू अंडरस्टँड. चला पुढचा प्रश्न घ्यायचा. ऑनलाईन स्टुडंट्स, शुड वी गो हेड? येस, शुड वी गो हेड? ओके, व्हेरी गुड. राईट, एव्हरीबडी हॅज गॉट एन अंडरस्टँडिंग. अक्षय आलंय का लक्षात बाळा? येस, अक्षय, अपूर्वा. ओके, गुड. राईट. म्हणून समजून करा. लोक काही लिहितात, काय लिहितात, मी बघितलं याच्यावरती. म्हणजे या उत्तराचं मी खूप यू कॅन से लोकांना मी विचारलं, काय लिहिलंय तुम्ही? काही लिहितात, काय अंडरस्टँडिंग नाही, काय नाही. आपलं काही लिहिणं चालू केलेलं आहे. जे पुस्तक फक्त वाचून जाणार आहेत ते लटकतात मग अशा अशा वेळेस. राईट. चला दुसरा प्रश्न आपण बघूयात आता. त्यांनी काय केलेलं आहे, फर्स्ट प्रश्नामध्ये त्यांनी फक्त काय केलेलं आहे, त्यांनी 2-2 मार्काला विचारलंय. व्हॉट इज एसेन्स, डिटर्मिनंट्स आणि कॉन्सिक्वेन्स, 2 मार्काला. बरं, पुढं काय विचारलंय? डिफरन्शिएट बिटवीन एथिक्स इन प्रायव्हेट लाईफ अँड पब्लिक रिलेशनशिप. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे एथिक्स कुठं वेगळं असणार आहे? प्रायव्हेट लाईफ मध्ये वेगळं असणार आहे आणि पब्लिक लाईफ मध्ये वेगळं असणार. डायरेक्ट सिलेबसच विचारून टाकला त्यांनी तुम्हाला. आलं तुम्हाला लक्षात? तर प्रायव्हेट लाईफ मधलं जे एथिक्स आहे, आलं तुम्हाला लक्षात? प्रायव्हेट लाईफ मधलं जे यू कॅन से एथिक्स आहे, काय वेगळं असणार आहे मला सांगा बरं? प्रायव्हेट लाईफ मधलं एथिक्स आणि पब्लिक लाईफ मधलं एथिक्स काय वेगळं असणार आहे? तुम्हाला दिलंय बघा. तुम्ही आन्सर की जरी वाचली असती आपली, राईट, तर प्रायव्हेट मध्ये कसं असतं? बेसिकली प्रायव्हेट मधले जे एथिक्स आहेत, एथिक्स म्हणजे व्हॅल्यूज, कुठले व्हॅल्यू चांगले, कुठले व्हॅल्यू वाईट, बरोबर आहे का नाही? तर प्रायव्हेट मधले जे व्हॅल्यूज आहेत, बरोबर आहे का नाही, तर ते कोणासाठी असतात? ते आपल्या नियर अँड डिअर वनसाठी असतात. आणि ते व्हॅल्यू कसे असतात? इनफॉर्मल असतात. ते व्हॅल्यू कसे असतात? इनफॉर्मल असतात. पब्लिक लाईफ मधले व्हॅल्यूज कसे असतात? फॉर्मल व्हॅल्यूज असतात. आलं तुम्हाला लक्षात? आलं? तुम्हाला यू कॅन से किती वाटत असेल की हा भंगार टीचर आहे, पण तुम्ही मला काय म्हणताय, सर म्हणताय. आलं तुम्हाला लक्षात? प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्ही काय दिले असते? शिवाय दिले असते, मग देत असाल तुम्ही. क्लिअर आहे का नाही? राईट. बट ते काय झालं तुमचं? प्रायव्हेट लाईफ झाली. पण माझ्या समोर येताना तुम्हाला कसं करायला लागतंय? सर. हे तुम्हाला फरक कळतोय का तुम्हाला? दॅट इज द डिफरन्स बिटवीन पब्लिक अँड प्रायव्हेट. आलं तुम्हाला लक्षात? राईट. तर प्रायव्हेट जे आहे, राईट, प्रायव्हेट जे आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं की प्रायव्हेटमध्ये आपण लॉयल्टीला सगळ्यात जास्त महत्व देतो. कशाला महत्व देतो? लॉयल्टीला. आपल्याला माहिती आहे की आपले बहीण असेल, भाऊ असेल किंवा आपले काही घरातले कोणी असेल, त्यांनी जर कधी गडबड जरी केली तरी आपण त्याला काय करतो? सपोर्ट करतो. कारण की काय तिथं सगळ्यात जास्त महत्वाचं काय तिथं? लॉयल्टी. आलं तुम्हाला लक्षात? आणि पब्लिकमध्ये पब्लिकमध्ये काय असतं सगळ्यात महत्वाचं? ट्रान्सपरन्सी, इनपार्शियालिटी. बरोबर आहे का नाही? राईट. अकाउंटेबिलिटी. तू चूक केली आहे तर तुला शिक्षा भेटणार पब्लिक लाईफमध्ये. आलं तुम्हाला लक्षात? तर या या गोष्टी महत्वाच्या असतात, लक्षात घ्या. राईट. ओके. आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण कन्क्लुजन काय करणार? 2 मार्काला विचारलंय, कन्क्लुजन काय करणार?
कुठला कन्सेप्ट आणला पाहिजे इथं? प्रायव्हेट आणि पब्लिक ह्याला जॉईन करणारा काय कन्सेप्ट आहे? इंटिग्रिटी. इंटिग्रिटीने तुम्ही कन्क्लुजन केलं पाहिजे. इंटिग्रिटी म्हणजे काय? असा माणूस की जो ज्याचे विचार, थिंकिंग, बरोबर आहे का नाही, वर्ड्स अँड ऍक्शन आर ऑल इन युनिझन. आलं का तुम्हाला लक्षात? असा माणूस की ज्याचं आचार विचार हे सगळे कसे आहेत? एक संगत आहेत. बरोबर आहे का नाही? तर मी बोलतो काहीतरी आणि करतो काहीतरी, तसं नाही चालणार. म्हणजे बघा, लक्षात ठेवा, माझी जर इंटिग्रिटी चांगली असेल, इंटिग्रिटी कशावरनं असतं? इंटिग्रिटी शोज युअर कॅरेक्टर. माझं जर चारित्र्य चांगलं असेल, बरोबर आहे का नाही, माझी जर सचोटी चांगली असेल, इंटिग्रिटी चांगली असेल, तर मग मला प्रायव्हेट आणि पब्लिकमध्ये वेगळं वेगळं राहता येणार नाही. जो माणूस, बघा लक्षात घ्या, प्रायव्हेटमध्ये वेगळा आहे कम्प्लिटली आणि पब्लिकमध्ये कम्प्लिटली वेगळा आहे, जास्ती तफावत असेल, त्याला प्रॉब्लेम येतो. त्याला प्रॉब्लेम येतो. आलं तुम्हाला लक्षात? मी जसा प्रायव्हेटमध्ये आहे तसाच जर मी पब्लिकमध्ये असलो, तर मग मला दोन पर्सनॅलिटी नाहीये, मग मी इंटिग्रिटी माझ्याकडे. म्हणजे मी प्रायव्हेटमध्ये पण लॉयल आहे, राईट, पब्लिकमध्ये पण लॉयल आहे, प्रायव्हेटमध्ये पण मी ट्रुथफुल आहे. कळते का तुम्हाला? समजते? चला, जायचंय पुढे आपल्याला, राईट. चलो आगे. नेक्स्ट काय प्रश्न विचारलाय त्यांनी? हाऊ डू लाईव्ह ऑफ ग्रेट लीडर्स हेल्प टू इन्कल्केट ह्युमन व्हॅल्यूज? ग्रेट लीडर्स, लीडर्स हे कोण असतात? कीवर्ड लिहायचं, रोल मॉडेल. हे कोण आहेत? रोल मॉडेल. आणि रोल मॉडेल काय करतात? दे दे डिसाइड व्हॅल्यूज फॉर द सोसायटी. लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला सांगितलं बघा, गांधीजी, एपीजे अब्दुल कलाम हे लीडर आहेत. एपीजे अब्दुल कलाम म्हटलं तर तुम्हाला कुठले मूल्य सुचतात? सांगा बरं, हात वरती करा. कुठले मूल्य सुचतात तुम्हाला? कोणतरी हात वरती करून उत्तर द्यावं. ऑनलाईन स्टुडंट तुम्ही तुम्ही सांगू शकताय. व्हॉट आर द व्हॅल्यूज? येस ऋतुजा, करेक्ट. व्हॉट आर द व्हॅल्यूज? एपीजे अब्दुल कलाम म्हणलं तर कुठल्या व्हॅल्यूज येतात? सिम्प्लिसिटी, सायंटिफिक टेम्पर, बरोबर आहे का नाही, आणि पेट्रिओटिक. आता हे मूल्य त्यांची तुम्हाला ठामपणे दिसतात. जर तुम्हाला ते मूल्य ठामपणे दिसत असतील, तर ते मूल्य समाजामध्ये ते जेव्हा वावरतील तेव्हा छोटे छोटे मुलांना हे मूल्य देणार का नाही देणार? सो युअर लीडर्स डिसाइड युअर व्हॅल्यूज. तुम्ही मोठे होताना, समजा तुम्ही मोठे होताना, बघा हे लय महत्वाचा एथिक्सचा विषय आहे, आपल्याला विचार करायला खूप भाग पाडतो हा. तुम्ही मोठे होताना तुमचे जे रोल मॉडेल आहेत, समजा कोण असेल, कुठला तरी हिरो असेल, बरोबर आहे, तुम्ही पिक्चर बघायला गेला आणि तो सिगरेट मध्ये काय करतोय? पिक्चर मध्ये सिगरेट फुकतोय किंवा गांजा फुकतोय तो. मग तुम्हाला पण वाटत आपण पण सिगरेट फुकला पाहिजे? लहानपणी वाटेल का नाही वाटलं? कूल वाटतं एकदम, कसलं भारी दूर सोडलं त्यांनी. बरोबर आहे का नाही? दूर सोडता सोडता हिरोईनला धुराचा हार बनवला त्यांनी. तो हार डायरेक्ट टाकून तिथंच लग्न झालं. आपल्याला बी आलं पाहिजे. मग तुमचं काय बनलंय? आदर्श बनले का नाही बनले? आलं तुम्हाला लक्षात? म्हणून मी काय लिहिलं इथं, खूप महत्वाचं आहे बघा, दे डिसाइड व्हॅल्यूज फॉर द सोसायटी. म्हणून बघा, लक्षात घ्या, आता तुम्हाला प्रश्न येईल यावेळेस, एथिक्स मध्ये प्रश्न येईल तुम्हाला. काय प्रश्न येणार यावेळेस? की जे तुमचे ऍडव्हर्टिजमेंट्स आहेत, ऍडव्हर्टिजमेंट्स, त्यामध्ये जे हिरो हिरोईन आहेत, बरोबर आहे का नाही, तर त्यांची जबाबदारी आहे का? ते विमल गुटखा विकायला लागलेले आहेत, लक्षात घ्या, किंवा ते फेअर अँड लवली विकायला लागलेले आहेत, त्यांची नैतिक जबाबदारी आहे का? आहे जबाबदारी. का? कारण की त्याने ते समाजातले कोण आहेत? ते समाजातले लीडर्स आहेत. ते समाजातले कोण आहेत? रोल मॉडेल आहेत. म्हणून ते जसं वागतात, ते जसं वावरतात पब्लिक लाईफमध्ये, जे सांगतात ते व्हॅल्यूज त्यांचे राहत नाही, ते कोणाची व्हॅल्यू बनतात? समाजाचे व्हॅल्यू बनतात. म्हणून मित्रांनो, हाच प्रश्न तुम्हाला कसा येऊ शकतो? एकतर ऍक्टर ऍक्ट्रेस प्रमाणे येऊ शकतो, किंवा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की तुम्ही अधिकारी बनणार आहात, तर तुमचं जे खासगी जीवन एक आहे आणि तुमचं एक सार्वजनिक जीवन दुसरं आहे. सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही कसं वागता हे का महत्वाचं आहे? कारण की तुम्ही समाजासाठी काय आहेत? आदर्श आहात. तुम्ही समाजासाठी काय आहेत? रोल मॉडेल आहात. बरोबर आहे का नाही? आलं तुम्हाला लक्षात? परवा एक मुलगी आली होती, तिला विचारलं, बाबा तुला का अधिकारी बनायचंय? ती मला काय बोलली? सर, मी तिकडनं आलेली आहे, खानदेशमधनं आलेली आहे, तिथं आमच्या इथं सर कलेक्टर हे राजेंद्र भारुड सर होते, ते आमच्या शाळेत आले होते सर. त्यांना जसं मान सन्मान भेटला, त्यांनी जसं बोलले, बघितलं मी त्यांना, मला खूप इम्प्रेसिव्ह वाटलं. म्हणजे ते कोण आहेत? रोल मॉडेल आहेत का नाही?
आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? हे लिहिता आलं पाहिजे. म्हणजे जे लीडर असतात त्यांची जे मुले, आता आपले लीडर समजा असे असतील, विजय माल्या, आलं तुम्हाला लक्षात? मग समाजाची मूल्य तशी बनणार. युथ जे आहे त्याला फॉलो करणार का नाही करणार सांगा बरं? त्यांना वाटणार की भाऊ बिअरच पिली पाहिजे, गोव्यातच जायला पाहिजे, पार्टीज केली पाहिजे. कळते का तुम्हाला? म्हणून लक्षात घ्या, आज भारताचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे? जो युवा त्यासाठी रोल मॉडेलच नाहीये, आणि असेल तर खूप कमी आहे. MS धोनी चांगला रोल मॉडेल आहे, विराट कोहली चांगला रोल मॉडेल आहे, लक्षात घ्या. त्या पलीकडे कोण रोल मॉडेल आहे सांगा बरं तुम्हाला? कोणाचं तुम्ही अनुकरण करणार? कोण आहे? तुम्ही मोठे होताना तुम्ही कोणाला बघायचे आदर्श म्हणून? कोणाला बघायचे तुम्ही? श्रुती, हु इज युअर रोल मॉडेल? आई वडील सोडून सार्वजनिक जीवनामध्ये कोण आहे? तुकाराम मुंडे. अजून? ऐश्वर्या. हा, फॅशन शो. मग ओके, कोण आहे तुमचा आदर्श? कोणच नाही. बघा, विचार करायला लागतो आपल्या, लक्षात घ्या, म्हणजे अवघड होतंय. देशामध्ये काय असले पाहिजे? चांगले आदर्श असले पाहिजे तुमच्यासमोर, मग तुम्ही ऑटोमॅटिकली त्यांच्या व्हॅल्यूजचं कळत न कळत आपण अनुकरण करतो. दॅट इज द व्हॅल्यू. समजून घ्या, हा समजण्यासारखा विषय आहे. लोक पाठांतर करून लिहितात म्हणून उत्तर मध्ये दम येत नाही. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का? समजतंय का? तर हा असा आहे. राईट. ऑनलाईन स्टुडंट्स, पूर्वा, श्रुती, तुमचं रोल मॉडेल कोण आहे? साहिल, उज्ज्वला, आर्यन, अपूर्वा, अक्षय शेळके. हु इज युअर रोल मॉडेल? चला, एक्सप्लेन द रोल ऑफ फॅमिली इन इन्कल्केटिंग व्हॅल्यूज. राईट. डायरेक्ट आपले हे सगळं तुम्हाला डायरेक्टली भेटणार आहे, आपल्या नोट्समध्ये आहे सगळ्या गोष्टी. राईट. तर फॅमिली म्हटलं तर काय लिहिणार आपण? चाइल्ड इज लाईक अ क्ले. ओली माती आहे नाही, ओली माती आहे, बरोबर आहे. आणि चाइल्डला शेप देण्याचं काम कोण करते? फॅमिली. चाइल्डला शेप देण्याचं काम कोण करते? सो फॅमिली इज गोइंग टू बी द एजंट और द मीडियम ऑफ प्रायमरी सोशलायझेशन. पहिले तुमचे मूल्य तुम्हाला कुठं भेटणार आहे? तुमचे फॅमिलीमध्ये भेटणार. आलं तुम्हाला लक्षात? राईट. सो दॅट इज वाय द रोल ऑफ फॅमिली इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. रोल ऑफ फॅमिली इज व्हेरी व्हेरी, यू कॅन से, इम्पॉर्टंट. साहिल पाटील से छत्रपती शिवाजी महाराज. राईट. आत्ताचे जीव आत्तामध्ये कोण आहे? मी तुम्हाला सांगितलं पहिलीच अपूर्वा. आई वडील सोडून तुम्ही सांगा बरं मला, सार्वजनिक जीवनामध्ये कोण आहे तुमचं? राईट. सो दॅट इज देअर. ओके. चला, वाय इज केस स्टडी अप्रोच युज्ड इन एथिक्स सिलेबस? का? सो दॅट द सब्जेक्ट डज नॉट बिकम थेरोटिकल. बरोबर आहे का ना? केस स्टडी म्हणजे काय की तुम्ही प्रॅक्टिकली कसं वापरताय. म्हणून बघा, एक लक्षात ठेवा, एथिक्स पेपरमध्ये काय लागणार आहे आपल्याला? आपण जे थेरी अभ्यास करतोय ती आपण काय केली पाहिजे? आचरणामध्ये पण आणली पाहिजे. बरोबर. आणि म्हणून एथिक्स पेपरमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं की तुम्ही जे थेरीमध्ये लिहिताय ते तुम्हाला केस स्टडी खाली आले की ते वापरलं पाहिजे तुम्ही तिकडं. नाहीतर केस स्टडीमध्ये वेगळं तुमचा अप्रोच आहे आणि थेरीमध्ये तुम्ही आदर्शवादी लिहिताय, तर तुमचं सुसंगती दिसणार नाही. आलं तुम्हाला लक्षात? मग तुम्हाला मार्क पडणार नाही याच्यामध्ये, या पेपरमध्ये. चला, पुढचा प्रश्न. राईट. व्हॉट आर द 3 मेन कंपोनेंट्स ऑफ ऍटिट्यूड? लय सोपे सोपे प्रश्न विचार, म्हणजे एथिक्स तर लय सोपा पेपर होता. राईट. हा, एक क्वेश्चन राहिलाय. कुठला राहिला? हा, कुठला? हा, पहिल्यातलं बी ना? मग तोच आहे ना, एक्सप्लेन द 3 कंपोनेंट्स. हा, असं काय करतो बाळा? हा, बर, काय करायचं? ABC, 3 कंपोनेंट्स ऑफ ऍटिट्यूड फॉर्मेशन. ऍटिट्यूड म्हणजे काय काय असतं? कोण सांगेल मला? हात वरती करा बरं. ऑनलाईन स्टुडंट्स लिहा बरं. व्हॉट इज ऍटिट्यूड? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऍटिट्यूड? हा, दृष्टिकोन. ओके, व्हेरी गुड. अजून? प्रवृत्ती. राईट. मराठी आपल्या सिलेबसमध्ये काय त्याला शब्द वापरलेला आहे? राईट. काय? अभिवृत्ती. बघा, आता त्यांनाच त्यांच्या ट्रान्सलेशन मध्ये भरोसा नाही म्हणून त्यांनी पुढे लिहून टाकले ऍटिट्यूड. मराठी यामध्ये पण दिले बघा.
राईट. मानवी वर्तनाला आकार देणाऱ्या अभिवृत्तीच्या 3 मुख्य घटकांचे योग्य उदाहरण सहित स्पष्टीकरण द्या. आलं तुम्हाला लक्षात? त्याला काय म्हणलंय? अभिवृत्ती. आलं का तुम्हाला लक्षात? ऍटिट्यूडला काय म्हणलेलं आहे? अभिवृत्ती, प्रवृत्ती, अभिवृत्ती. राईट. येस श्रुती, व्हेरी गुड. इट इज लर्न्ड प्रीडिस्पोजिशन. काय लिहिलं पाहिजे इथं? ब्युटिफुल. हे कीवर्ड्स आहेत. इट इज लर्न्ड प्रीडिस्पोजिशन. इट इज अ लर्न्ड प्रीडिस्पोजिशन. राईट. टुवर्ड्स ऑब्जेक्ट्स विच कॅन बी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग. लर्न म्हणजे काय? शिकलेले आहात तुम्ही. शिकलेले आहात म्हणजे तुम्हाला ते जन्मसहित आलेलं नाहीये. तुम्ही शिकून एक पोझिशन बनवलेली आहे. पूर्व पोझिशन बनवून ठेवलेली आहे तुम्ही. बरोबर आहे का नाही? आलं तुम्हाला लक्षात? आपण सगळ्या गोष्टींचं एक काय करून ठेवतो? डोक्यामध्ये पूर्व पोझिशन बनवून ठेवतो. म्हणजे काय? म्हणजे काय? राईट. क्लासिक एक्झाम्पल मी तुम्हाला नेहमी देतो. करेला का सब्जी. बरोबर. मी तुम्हाला घरी बोलवलं जेवायला. आता ते दर्शनला घरी बोलवायला लागेल एकदा जेवायला. 5 झालं की घरी बोलायचं त्याला जेवायला. बरोबर. आणि त्याला बोलवलं. तो एकदम एक्साइटेड आला आणि त्याला म्हणलं की करेला. कसं वाटेल तुम्हाला? तुम्ही टेस्ट केला नाही. कसं वाटेल बाळा तुला? हा, नाही आवडणार. बघा म्हणजे काय तुमचं? हे ऍटिट्यूड आहे तुमचं करेलासाठी. तुम्ही टेस्ट केलं नाही अजून. बरोबर आहे का नाही? पण तुमचं काय ऑलरेडी आहे त्याच्याबद्दल एक ओपिनियन बनलेलं आहे. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? लर्न. लर्न कशावरनं? पहिले कधी ते खाल्ले तुम्ही? प्रीडिस्पोजिशन आहे. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? टुवर्ड्स व्हॉट? टुवर्ड्स व्हॉट? राईट. टुवर्ड्स व्हॉट? ऑब्जेक्ट विच कॅन बी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग. कळतं का तुम्हाला? दॅट इज ऍटिट्यूड. आणि ते ऍटिट्यूड फॉर्मेशन मध्ये, ऍटिट्यूड फॉर्मेशन मध्ये, बरोबर आहे. राईट. ऍटिट्यूड फॉर्मेशन मध्ये काय महत्वाचं असतं मित्रांनो? राईट. ऍटिट्यूड फॉर्मेशन मध्ये काय महत्वाचं असते? सो इफ यू सी इन ऍटिट्यूड फॉर्मेशन वी हॅव गॉट ए बी सी. ए म्हणजे काय? अफेक्ट. ह्याला काय म्हणू शकतो आपण? इमोशन्स. बी म्हणजे बिहेवियर आणि सी म्हणजे कॉग्निशन. कॉग्निशन म्हणजे काय असतं? सोप्या भाषेत नॉलेज. बरोबर आहे का नाही? आता ऍटिट्यूड बनणं, बरोबर. ऍटिट्यूड आपल्याला बदलायचंय कोणाचं पण. सिगरेट कोण कोण फुकतंय सिगरेट? कसं सांगणार सर? फुकतो का बाळा विशाल? फुकलाय कधी? त्याचा बॉक्स बघितला का सिगरेटचा? कसा बघितला मग? बरोबर आहे का नाही? त्याच्यावरती काय असते? काय असतं विशाल त्यावरती? हा, काय असते? स्मोकिंग कॅन कॉज कॅन्सर. बरोबर आहे का नाही? म्हणजे काय तुम्हाला दिले त्यामध्ये? नॉलेज. सो दॅट तुमचं ऍटिट्यूड टुवर्ड स्मोकिंग काय झालं पाहिजे? चेंज झाला पाहिजे. थ्रू नॉलेज. इट कॅन चेंज थ्रू नॉलेज. प्रोटीन इज गुड फॉर द हेल्थ. मग तुम्ही काय करणार? प्रोटीन खाणार. नॉलेजनी तुमचा ऍटिट्यूड चेंज होतोय. आलं तुम्हाला लक्षात? दुसरं काय? अफेक्ट. अफेक्ट हे स्ट्रॉंगेस्ट असतं पण लक्षात घ्या. अफेक्ट म्हणजे काय? इमोशन्स. आता सगळे फुकणारे ते सिगरेटचं पॅकेट घेतातच विकत. त्या सिगरेटच्या पॅकेटवरती लिहिलेलं आहे स्मोकिंग इज इंजुरियस टू द हेल्थ. पण स्मोकिंग केल्याने काय भारी वाटतंय? इमोशन, फिलिंग. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग काय? इमोशन. बरोबर आहे. आपल्याला वाटतं ही मुलगी आपल्याबरोबर आपल्यासाठी चांगली नाही, पण दिला गया. म्हणजे काय? हा इमोशन. आलं का तुम्हाला लक्षात? मुलगा किंवा मुलगी जे काय असेल, होतं का नाही असं विषय? हा, का नाही होते तुला? कुछ कुछ होत आहे. बरोबर आहे का नाही? तर इमोशनमुळे पण आपला ऍटिट्यूड होतोय. आता बघा विचार करा, तुमचे कोणी मित्र आहेत का एमबीबीएस डॉक्टर? आहे कोणी मित्र? आहे का एमबीबीएस? कधी त्यांच्या हॉस्टेलला जावा तुम्ही. सगळ्यात जास्ती दारूच्या बाटल्या तिकडे असतात. सगळ्यात जास्ती दारू ते पितात. सगळ्यात जास्त सिगरेट ते फुकत असतील. आता त्यांना माहित नाही का तिथे डॉक्टर आहेत. सो कॉग्निशन पेक्षा काय स्ट्रॉंग आहे? अफेक्ट, इमोशन्स. आलं तुम्हाला लक्षात? आणि बघा, ए प्लस सी डिसाइड्स बी, बिहेवियर. आलं तुम्हाला लक्षात? बट समटाइम्स इन रेअर केसेस बिहेवियर
कॅन ऑल्सो चेंज. बरोबर आहे का नाही? जसं की मी तर माझं उदाहरण नेहमी देतो याच्यामध्ये, राईट. मी क्लासमध्ये सगळ्यात जास्ती दंगाविंगा करणारा पोरगा होतो. मग एकदा काय झालं, तर मला आठवत नाही व्यवस्थित कुठली स्टँडर्ड, 7वी किंवा 8वी काहीतरी कुठली स्टँडर्ड असेल, राईट. टीचरनी मलाच मॉनिटर करून टाकलं. मग आता माझं बिहेवियर कसं असलं पाहिजे? चांगलं असलं पाहिजे. लोकांना मी म्हणतो शांत राहा रे जरा पोरांनो, आणि मी जाऊन तिथे दंगा केला, कसं वाटत? सो माय बिहेवियर इज गोइंग टू लीड टू चेंज इन माय ॲटिट्यूड. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय तुम्हाला? समजतंय? राईट. तर हे 3 कंपोनेंट्स आहेत. क्लिअर आहे का तुम्हाला? सोपं वाटतंय का? राईट. एकदम सोपा पेपर आहे, लक्षात घ्या. राईट. एक्झाम्पल्स पण तुम्ही देऊ शकता, याच्यामध्ये भरपूर एक्झाम्पल्स आहेत. आपण आन्सर की मध्ये तुम्ही देऊ शकताय. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ लॅक ऑफ सेल्फ अवेअरनेस? हाच प्रश्न आहे ना पुढचा. लॅक ऑफ सेल्फ अवेअरनेस अमॉंग टॉप लेवल ऍडमिनिस्ट्रेटर्स. लय महत्वाचं आहे. इन अन ऑर्गनायझेशन ऑन ओव्हरऑल फंक्शनिंग ऑफ द ऑर्गनायझेशन. राईट. म्हणजे काय म्हणायचं आहे ना? राईट. लॅक ऑफ सेल्फ अवेअरनेस म्हणायचं आहे. इम्पॅक्ट ऑफ लॅक ऑफ सेल्फ अवेअरनेस अमॉंग द टॉप लेवल ऍडमिनिस्ट्रेटर्स. काय होणार? सेल्फ अवेअरनेस नाहीये म्हणजे काय? इमोशनल इंटेलिजन्स नाहीये. इथं तुम्हाला प्रश्नाचं मूळ गाभा काय आहे? सेल्फ अवेअरनेस. म्हणजे त्यांना म्हणायचं काय आहे तुम्हाला? इनडायरेक्टली तो प्रश्न आहे इमोशनल इंटेलिजन्सचा. कारण की इमोशनल इंटेलिजन्सचे काय स्टेप असतो? फर्स्ट, सेल्फ अवेअरनेस. म्हणजे यू शुड बी अवेअर अबाउट युअर इमोशन्स. देन यू शुड बी एबल टू मॅनेज युअर इमोशन्स. राईट. देन यू शुड बी अवेअर ऑफ सोशल एक्सपेक्टेशन, म्हणजे सोसायटीमध्ये आता काही इमोशन्स आहेत ते, अँड ट्राय टू मॅनेज देम. हे असे 4 कंपोनंट्स आहेत इमोशनल इंटेलिजन्सचे. तुमच्याकडे पहिलाच कंपोनंट नाही, म्हणजे तुमचं इमोशनल इंटेलिजन्सच नाहीये. हे जर तुम्हाला नाही कळलं या प्रश्नामध्ये, तुम्ही काय उत्तर लिहिणार? म्हणून मी सांगतोय, पाठांतर करणारा विषय नाही हा एथिक्स, समजण्याचा विषय आहे. आलं तुम्हाला लक्षात? आता विचार करा, मला आता खूप राग येतोय आणि त्याचा अवेअरनेस जर मला नाहीये, बरोबर आहे, तर मी मॅनेज करू शकणार आहे का माझा राग? मग मी रागाच्या फ्लो मध्ये, राग मला मॅनेज करणार, मी रागाला मॅनेज नाही करणार. मग आपल्याला बऱ्याचदा बघा, तुमच्या जीवनात आणि माझ्या जीवनात, सगळ्यांच्या जीवनात हे बऱ्याचदा झालं असणार आहे की आपल्याला खूप राग आला, आपण काहीतरी कृती केली, बोललो असेल, कोणाला तरी मारला असेल, आणि मग जेव्हा आपण शांत झालो 10-15 मिनिटांनी, आपल्याला वाईट वाटलंय का वाईट? तर कोणाला असं झालं नाही? आता पण कोणाला झालं नाही असं? असं कोणी आहे का? हात वरती करावं, करावर. जर कोणी हात वरती केला, त्याला इथं इथं बसा तुम्ही इथं. बरोबर आहे का नाही? तुम्ही बुद्ध झाले मग. बरोबर आहे का नाही? मी खाली बसतो इथं खाली. शक्यच नाही ना असं. म्हणजे काय? सेल्फ अवेअरनेस. आलं तुम्हाला लक्षात? दुसरी गोष्ट, सेल्फ अवेअरनेस नसेल, इगोमध्ये राहतो माणूस, आपण लयच भारी. म्हणजे तुम्हाला तुमची अवेअरनेस नाहीये. बघा, आता मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही युपीएससी इथं प्रिपेअर करायला आले, बरोबर आहे, तुमची एक सेल्फ इमेज असेल, तुम्हाला असं वाटत असेल मी लय तोप आहे, असा अभ्यास करून टाकाल मी. हे काय येडे आहे ते सगळी. 3-4 महिन्यात, 6 महिन्यात सगळा विषय क्लिअर. इथं आले पहिले 10 दिवस अवेअरनेस झाला असेल आपल्याला, किती पाण्यात आहे आपण. आलं का लक्षात? 2 कॉन्ट्रास्टिंग सिच्युएशन कळतात का? मी जेव्हा आलो क्लासमध्ये असं फिरत होतो, काय हे कोण आहे? ना 2, ह्याला 4, ह्या 6 वर्ष इकडेच आहे, लायकी गायची. बरोबर आहे का नाही? थांब जरा, 6 महिन्यातच काढून दाखवतो, याला दाखवतो कोण आलंय बघ. बरोबर आहे का नाही? म्हणजे सेल्फ अवेअरनेस स्वतःला नसते, आपण एक हव्यातच असतो, ढगात. मग आपले निर्णय पण ढगात. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? राईट. तर हे महत्वाचं आहे. म्हणजे पुअर डिसिजन मेकिंग होणार. आता हे लिहायचं कसं? जर तुम्हाला सेल्फ अवेअरनेस नसेल तर काय होणार? पुअर डिसिजन मेकिंग होणार. जर तुम्हाला सेल्फ अवेअरनेस नसेल तर तुम्ही इथपर्यंत पोहोचणारच नाही. बघा, मलाच कळत नाही मला राग आलेला आहे, मी त्याला मॅनेज केलं नाही, मग मला कळेल का की तुम्हाला काय होतंय आता? बरोबर आहे का नाही? मी आयुषकडे बघतोय, समजा मला दिसतंय आयुषला लय झोप आलेली, आणि मी त्याच्या पुढे 3 तास कंटिन्यू बडबड करतोय. आलं तुम्हाला लक्षात? मला काय करायला लागतं? कधी कधी बाबा, हे दिसतंय कंटाळलं दिसतंय पोरग समोर, कॅपॅसिटी अजून कमी आहे, कवळा आहे अजून तो,
बरोबर आहे का नाही? मग काय करायला लागतं, मध्येच एक जोक मारायला लागतो, मध्येच नाव घ्यायला लागतं, म्हणजे काय होते, तो परत अलर्ट होतो जरा. बरोबर आहे का नाही? म्हणजे हे कशामुळे होऊ शकतं? इफ आय एम अवेअर ऑफ माय सेल्फ, इफ आय एम मॅनेजिंग माय इमोशन्स, अँड देन आय हॅव द अंडरस्टँडिंग अबाउट ऑब्झर्विंग युअर इमोशन्स अँड देन ट्राईंग टू मॅनेज युअर इमोशन्स, मग काय होणार? प्रॉपरली सोशल सिच्युएशन मॅनेज होणार. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? समजतंय का? येस ऑर नो? सो जर तुम्ही सोशल मॅनेजमेंट नाही केलं व्यवस्थित, तर तुमची जी पूर्ण टीम आहे, तो टीम मोरलच डाऊन होणार. आलं का तुम्हाला लक्षात? वैष्णवी आली, म्हणली सर माझ्या घरी माझ्या भावाचं लग्न आहे. म्हणलं जा, लग्नच करत जा, यूज नको परत. तुला अक्कल आहे का? अभ्यास केला पाहिजे, असं तसं मी तिला खूप बोललो त्या दिवशी. राईट? ब्रेकडाऊन होणार ती, डिस्टर्ब होऊन जाणार. आलं लक्षात तुम्हाला? मग काय केलं पाहिजे त्यावेळेस? मॅनेज करता आलं पाहिजे तुम्हाला. कसं मॅनेज करायचं आपण? आलं तुम्हाला लक्षात? सो टीम मोराल वरती राहतो तुमचा, टीम मोराल वरती राहतो, इगो राहत नाही. बरोबर आहे? तुम्ही क्रायसिसला चांगलं हँडल करू शकणार. आलं तुम्हाला लक्षात? राईट? आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं ह्याला तर कुठं कनेक्ट करायचं, तुम्हाला सिलेबस पाठ असला पाहिजे. कुठं करणार तुम्ही ह्याला कनेक्ट? राईट? वर्क कल्चर. तुमचं वर्क कल्चर हे पॉझिटिव्ह राहणार, तुमच्या लोकांचं ऍटिट्यूड काम करण्याचं पॉझिटिव्ह राहणार, लोक तुमच्यासाठी एक्स्ट्रा काम करायला रेडी राहणार. आलं तुम्हाला लक्षात? राईट? एक तुमच्या संस्थेमध्ये ट्रस्ट राहणार. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? अरे समजतंय का? तर अशा प्रकारचं हे उत्तर आहे, अशा प्रकारचं हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न जबरदस्त आहे, 2A. वाचा बरं 2A. द इन्क्रीजिंग यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ई गव्हर्नन्स हॅज इम्प्रूव्ड द एफिशियन्सी. म्हणजे काय वाढलेलं आहे? एफिशियन्सी वाढलेली आहे. बट रेस एथिकल कन्सर्न्स रिगार्डिंग अल्गोरिदमिक बायस अँड ट्रान्सपरन्सी. डिस्कस द एथिकल इश्यूज इन्वॉल्व्ड, सजेस्ट द मेजर्स टू इन्शुअर फेअरनेस, अकाउंटेबिलिटी, एस्पेशली फॉर वल्नरेबल सेक्शन्स ऑफ द सोसायटी. आलं का तुम्हाला लक्षात? राईट? काय विचारलंय त्यांनी? तुम्ही काय करताय? जास्तीत जास्त एआयचा वापर करताय ई गव्हर्नन्समध्ये. राईट? ह्याच्यामुळे काय होणार आहे? एथिकल कन्सर्न्स येत आहेत. काय एथिकल कन्सर्न येणार आहे त्याच्यामध्ये? राईट? काय एथिकल कन्सर्न येणार आहे? खूप जबरदस्त प्रश्न आहे याच्यामध्ये. सगळ्यात मोठा एथिकल कन्सर्न काय तो एआय मध्ये? अल्गोरिदमिक बायस. अल्गोरिदमिक बायस म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल राईट, गव्हर्नन्स. गव्हर्नन्स मध्ये मी काय वापरलं? एआय वापरलं. एआयचं पूर्ण ढाचा, पाया कशावरती अवलंबून आहे? डेटा. कशावरती अवलंबून आहे? डेटा. आता समजा मी तुम्हाला एक उदाहरण देतो. राईट? उदाहरण देतो मी तुम्हाला की मी सगळ्या बँकचा डेटा घेतला आता, तर बँकचा डेटा मला काय दाखवणार? मॅक्सिमम लोन्स कोणाला मिळालेले आहेत, जे ऑलरेडी रिच असतील, जे ऑलरेडी मिडल क्लास असेल, ज्यांच्याकडे जॉब असेल, किंवा अप्पर कास्टला भेटला असेल, जास्ती करून पुरुषांना भेटला असेल. आलं तुम्हाला लक्षात? मग तो डेटा जर मी वापरला टू डिसाइड वेदर टू गिव्ह यू लोन ऑर नॉट, यू आर कमिंग फ्रॉम अ शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, यू आर अ वुमन, मला या काय म्हणणार? लोन देऊ नका, किंवा लोन जर देत असाल तर हायर रिस्क आहे, हायर इंटरेस्ट रेट घ्या. म्हणजे तुमचा जो एआयचा मॉडेल आहे, बरोबर आहे का नाही, तो बायस झाला का नाही? बिकॉज तो डेटावरनं बोलतोय, त्याचं स्वतःचं डोकं थोडी, तो डेटा वापरतोय ना. कळतं का तुम्हाला? समजतंय का? सो व्हॉट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम? अल्गोरिदमिक बायस माइट लीड टू डिस्क्रिमिनेशन, बिकॉज द सोसायटी, डेटा कुठून येतोय? सोसायटीमधून येतोय, आणि सोसायटीमध्येच बायस आहे, म्हणून डेटा कसा असणार आहे? बायस्ड. म्हणून तुमचं डिसिजन मेकिंग अल्गोरिदम एआय डिसिजन कसं देणार? बायस्ड. कळालं का तुम्हाला? हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, दुसरं काय लिहिणार तुम्ही? ब्लॅक बॉक्स. ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? की तुमचा जो एआय आहे, जो निर्णय देणार आहे, तो कशाच्या अनुषंगाने देणार आहे? रिझन देणार नाही, फक्त तुमचं जे आहे ऍप्लिकेशन हॅज बीन रिजेक्टेड. राईट? सो दिस व्हायलेट्स एथिक्स मध्ये तुम्ही काय लिहिणार? दिस व्हायलेट्स द कन्सेप्ट ऑफ नॅचरल जस्टिस, सर. बिकॉज इन नॅचरल जस्टिस, व्हॉट इज द थिंग? इन नॅचरल जस्टिस, whenever there is a, you can say, judgment given, the judgment should always be accompanied with the reason, की का हे जजमेंट आहे, का नाकारलं गेलेलं आहे. आलं का तुम्हाला लक्षात? कळतं का तुम्हाला? राईट? एआय, तिसरा प्रॉब्लेम काय? एआय निर्णय घेतो,
एआय निर्णय घेतो, बरोबर आहे का नाही? तुम्ही काय म्हणणार ऑफिसर म्हणून, अरे तू आमच्या सॉफ्टवेअरनीच तुम्हाला रिजेक्ट केलेलं आहे, मी काय करू शकतो? अकाउंटेबिलिटी कोण घेणार? अकाउंटेबिलिटी कोणाकडं? मूर्ख असतात ब्युरोक्रॅट्स, बरोबर आहे का नाही? त्यांना जबाबदारी नकोच पाहिजे. कशाला बनलेत ब्युरोक्रॅट मग? सर सॉफ्टवेअरच नाही म्हणते, मी काय करू? त्याच्या विरुद्ध आम्ही जाऊ शकत नाही. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? राईट. म्हणजे हे मी अनुभवलेलं आहे की सॉफ्टवेअरमध्ये ऑप्शनच नाही. तुला कशाला बसवलंय? बरोबर आहे का नाही? दम नाहीये, फक्त पैसे खायचे ब्युरोक्रेसीला. राईट. सो हा प्रॉब्लेम असू शकतो, अकाउंटेबिलिटी डेफिसिट. चौथा सगळ्यात कॉमन एआयचा इश्यू काय असू शकणार? प्रायव्हसी. प्रायव्हसी. तुम्ही काय करणार? सगळीकडे तुम्ही काय मागितलेलं आहे? आधार लिंक करा. बरोबर आहे का नाही? सगळीकडे काय मागता तुम्ही? आधार लिंक करा. आणि ते आधारचा हॅक झालं विषय की मग सगळंच हॅक होणार. आता फॉर एक्झाम्पल मी आधार लिंक केलं, कुठं केलं? राईट, बँक अकाउंटला तर जाऊन द्या, पण माझे हेल्थ, ते काय नवीन आलंय ना, कुठला कार्ड आलाय तो? आधार आणि ते हेल्थचे सगळे तुमचे डिटेल्स त्यामध्ये लिंक होणार. आभा कार्ड काय म्हणतात त्याला? हा, आयुष्यमान भारतचा जो आभा कार्ड का असं काहीतरी आहे ना? राईट. ऑनलाईन स्टुडंट्स काय, कुठला कार्ड येतो? आयडी. राईट. सो तो जो काय कार्ड आहे, बरोबर, त्यामध्ये सगळंच असणार की मला लिव्हरचा काय प्रॉब्लेम आहे, मला किडनीचे काय प्रॉब्लेम्स आहेत, बरोबर, मला लंग्सचा काय प्रॉब्लेम आहे. आणि ते डेटा जर बाहेर गेलं तर विल यू लाईक की तुमचे हे हेल्थ डिटेल्स समाजाकडे पुढे जायला पाहिजे? लॉस ऑफ प्रायव्हसी. लॉस ऑफ प्रायव्हसी. एआय इज बेस्ड ऑन डेटा. दिस डेटा कॅन बी प्रायव्हेट डेटा. इफ दिस डेटा, प्रायव्हेट डेटा, इज हॅक्ड, लीक्ड, देन देर इज लॉस ऑफ डिग्निटी. प्रॉब्लेम काय आहे की जेव्हा प्रायव्हेट डेटा बाहेर जातो, इट लीड्स टू लॉस ऑफ डिग्निटी. आलं का तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? येस ऑर नो? तर असा हा प्रॉब्लेम आहे. आणि तिसरा प्रॉब्लेम काय असणार एआय मध्ये? डिजिटल डिवाइड. डिजिटल डिवाइड. मग आता कसं हे सगळं आपण सॉल्व्ह करणार? कायदा बनवला पाहिजे. कारण की ब्युरोक्रेसी फक्त कायद्याप्रमाणे चालतं की एआयच्या रिलेटेड कसं काम करायचं. आलं तुम्हाला लक्षात? तर कायदा बनवला पाहिजे. त्यानंतर अल्गोरिथमिक तुमचा जो मॉडेल आहे त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. बरोबर आहे का नाही? आणि ऑलवेज एआय शुड हॅव ह्युमन इन द लूप. म्हणजे अल्टिमेट डिसिजन मेकर कोण असलं पाहिजे? ह्युमन, नॉट द एआय. हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर आहे का नाही? एआय कडनं जर तुम्हाला काम करून घ्यायचं असेल तर त्या अधिकारीला कशाला बसवलंय आपण तिथं? सो अल्टिमेट डिसिजन मेकर कोण असला पाहिजे? ह्युमन. आलं तुम्हाला लक्षात? आणि त्या सिस्टमचं रेग्युलरली ऑडिट झालं पाहिजे की एआय काय उत्तर देतोय, हे ऑडिट झालं पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? डेटा प्रोटेक्शन झालं पाहिजे आणि डिजिटल इन्क्लुसिव्हनेस आणला पाहिजे. हे सगळं जर झालं तर ओके, प्रॉपर आहे. मस्त प्रश्न होता का नाही? हा बोला. हा, पण तो ई गव्हर्नन्स मध्ये आहे ना प्रॉब्लेम. एम्प्लॉयमेंट तर कमी होणारच आहे बाळांनो. म्हणून तर मी यू कॅन से हा बिझनेस सिलेक्ट केलेला ना. एम्प्लॉयमेंट कमी झालं की मग सगळे गव्हर्नमेंट जॉब. आपल्या क्लासला कधीच प्रॉब्लेम नाही या धंद्याला. आलं तुम्हाला लक्षात? बरोबर आहे का नाही? राईट. एआय आणि तुम्ही काय म्हणताय स्लॅक्टिव्हिजम. स्लॅक्टिव्हिजम तुम्ही अक्षय जे म्हणताय, स्लॅक्टिव्हिजम म्हणजे काय? आर्म चेअर आहे. म्हणजे हे जे कॉक्रोच पार्टी येते. पण इथं गव्हर्नन्स वरती प्रश्न विचारलेला आहे. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे तुम्हाला ते लिहायला लागणार आहे. क्लिअर आहे का नाही? म्हणजे इथं काय ते मला वाटत नाही डायरेक्ट ह्याचा रेलेव्हन्स आहे अक्षय. तुम्ही प्रश्न वाचा ना, प्रश्न काय दिलेला आहे ह्यांनी? एआय इन ई गव्हर्नन्स. तुम्ही पण जे म्हणताय की जॉब जाणार आहे, तो जॉबचा विषय नाही विचारला इथं. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे एआय सोसायटीवरती काय इम्पॅक्ट करणार आहे तो प्रश्न नाहीये इथं. एआय इन गव्हर्नन्स विचारलेलं आहे ना स्पेसिफिकली, म्हणून आपण ते स्पेसिफिक मुद्दे मांडतोय. कळलं का तुम्हाला लक्षात? राईट. चला, व्हेरी गुड. पुढे चला. पुढे चला. In the age of social media, hate speech, misinformation can disturb the social harmony. Examine the ethical challenges involved in balancing the freedom of speech with the need to maintain social harmony in democratic society.
एक काहीतरी वापरायचं असेल, एक एक गोष्ट, तर काय वापरणार तुम्ही? एक तत्व वापरायचं असेल, एक कायदा वापरायचा असेल, एक प्रिन्सिपल वापरायचं असेल, तर काय वापरणार आहेत? कसं बॅलन्स करणार? कीवर्ड सांगा बरं मला, कीवर्ड. येस अपूर्वा, आर्यन, पूर्वा, नाही, ऋतुजा रॉंग. एकच शब्दाने तुमचं उत्तर झालं, त्यामध्ये उत्तर झालं, करायचीच गरज नाही पुढं काय. एकच गोष्ट जर तुम्ही सांगितली, तुमचा विषय झालाय. येस. काय ते एक उत्तर? फ्री अँड फेअर मीडिया नाही. श्रुती तोंडे, पॉलिटिकल सायन्स. बोला बरं. फक्त इथं तुम्हाला एवढं लिहायचंय, हे जे उत्तर आपल्याला काढण्याची गरजच नाही, ऑलरेडी याच्यावरती डिबेट झालेला आहे. जॉन स्टुअर्ट मिल, जेएस मिलचं प्रिन्सिपल आहे. काय प्रिन्सिपल आहे? हाऊ टू बॅलन्स लिबर्टी अँड, तो काय म्हणतो? हार्म प्रिन्सिपल. कुठला प्रिन्सिपल आहे? हार्म प्रिन्सिपल. राईट, लिबर्टी अँड हार्म प्रिन्सिपल. म्हणजे काय? लिबर्टी म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य दिलं पाहिजे, फ्रीडम ऑफ स्पीच दिली पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? बट कुठलेही राईट्स, लिबर्टी म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे? राईट दिलेले आहेत, हक्क दिलेला आहे. पण तुमचे हक्क किंवा तुमच्या हक्कांमुळे दुसऱ्यांचे हक्क भंग झाला नाही पाहिजे, दुसऱ्यांना काय झालं नाही पाहिजे? हार्म झालं नाही पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? वेस्टर्न सोसायटी इज बेस्ड ऑन दिस कन्सेप्ट, जीएस मिल, की तुमच्या ऍक्शनमुळे दुसऱ्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे, तिथपर्यंत तुम्हाला हक्क दिलेले आहेत. तुम्हाला तुमच्या लिबर्टी स्वतःसाठी वापरा, ज्या गोष्टी करायचे ते करा, पण तुम्ही जेव्हा तुमच्या ऍक्शनमुळं, तुमच्या हक्कांमुळं, राईट, तुमच्या कृतींमुळं जेव्हा दुसऱ्याला हानी होणार आहे, ते चालणार नाही. दारू प्यायची का? बिंदास पी. तुला मजा येते ना? पी. जेवढी प्यायची तेवढी पी. पण तू जर दारू पिऊन गाडी चालवायला लागला आणि त्याच्यामुळं फुटपाथवर झोपलेल्या लोकांना उडवलं, ते चालणार. हार्म प्रिन्सिपल. लिमिट कुठे लावायची? हार्म प्रिन्सिपल. आलं का तुम्हाला लक्षात? सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट वेन असा प्रश्न विचारला तर. काय, कोणाला कोट करायचं तुम्हाला? जेएस मिल. क्लिअर आहे का नाही? आता पुढे प्रश्न काय येतो? पुढे प्रश्न काय येतो? एवढं सोपं नाही ना. पुढे प्रश्न काय येतो? डिफाईनिंग. बरोबर आहे का नाही? मग मी बोललो सबरीमालामध्ये महिलांना नाही खरं अलाउ केलं पाहिजे. मी बोललो नाही. बरोबर आहे का नाही? कोण कशावरती माझ्या भावना दुखावल्या. कोणी बोलू शकते? हे ऐकलं की मला हार्ट अटॅक झाला. आलं का लक्षात तुम्हाला? राईट. 4 दिवस मी जेवलोच नाही, फक्त समोसे खाल्ले. समोसा नाश्ता असतो, जेवलो नाही म्हणलं ना मी. आलं का तुम्हाला लक्षात? राईट. म्हणजे कोणाला कधी पण हार्म होऊ शकतो. मग आता सगळ्या सोसायटी डिसाईड काय करते की बिकॉज ऑफ युअर ऍक्शन्स, राईट, शुड वी कन्सिडर दिस हार्मफुल टू द सोसायटी ऑर नॉट? हे सगळ्यात महत्वाचं आहे. आर यू अंडरस्टँडिंग? टू डिसाइड वेदर दिस इज हार्मफुल फॉर द सोसायटी ऑर नॉट. देअरफॉर आपण या हार्म प्रिन्सिपल्स मुळे संविधान मधलं लिहायचं. कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ सेज की आर्टिकल 19 च्या अंतर्गत जे फ्रीडम्स दिलेले आहेत, सो दोज फ्रीडम्स कम विथ रिझनेबल restrictions. These freedom are not absolute freedom. These are not absolute freedom. इथं तुम्ही आता एथिक्स आहे म्हणून फिलॉसॉफी पण आणू शकता. फिलॉसॉफी काय आणू शकता? गौतम बुद्ध, मिडल पाथ, सम्यक. सम्यक. आलं तुम्हाला लक्षात? बॅलन्स ठेवायला लागणार तुम्हाला. लिबर्टी का गरजेची आहे? सेल्फ डेव्हलपमेंट, सोशल डेव्हलपमेंट. फ्रीडम ऑफ स्पीच असलं तर तुम्ही ट्रुथच्या जवळ जाणार. फ्रीडम ऑफ स्पीच असलं तर तुमची सोसायटी ही काय होत राहणार? इम्प्रूव्ह होत राहणार. आपल्या भारतात फ्रीडम ऑफ स्पीच नाही प्रॉपरली. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का तुम्हाला? समजतंय का? राईट. सो सेल्फ डेव्हलपमेंट, सोशल डेव्हलपमेंट. आलं तुम्हाला लक्षात? राईट. बट इट शुड बी मिडल पाथ, सम्यक, विथ रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स, शुड नॉट हार्म द सोसायटी. असं तुम्हाला उत्तर बनवायचं आहे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आणि मिसइन्फॉर्मेशन. मिसइन्फॉर्मेशन दुसरा जो शब्द आहे,
तो गुन्हा आहे. तो गुन्हा आहे. पहिले कसं होतं, जेव्हा सोशल मीडिया नव्हती, बरोबर आहे का नाही, पीपल डिड नॉट हॅव ऍक्सेस टू मास मीडिया. नाउ एनीबडी अँड एव्हरीबडी हु इज हॅव्हिंग अ स्मार्टफोन हॅज ऍक्सेस टू मास मीडिया. तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअप उघडलं, व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवलं, सगळ्यांना मेसेज करून टाकला की पुण्यात कर्फ्यू झालेला आहे, पुण्यात बॉम्ब फुटलेला आहे. मिस इन्फॉर्मेशन. आलं तुम्हाला लक्षात? तर मग हा काय असला पाहिजे? हा गुन्हाच असला पाहिजे. दिस इज अ क्राईम विच शुड बी पनिश्ड. which should be punished because with social media, right, everybody has got access to mass media. मास मीडिया म्हणजे मास लोकांपर्यंत पोहोचण्याचं तुम्हाला आता माध्यम भेटलेलं आहे, त्यालाच मास मीडिया म्हणतात. आलं तुम्हाला लक्षात? सो देअर फोर तुमचं काय वाढलेलं आहे? रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली. आलं तुम्हाला लक्षात? आणि इथं तुम्ही काय केलं पाहिजे? देअर फोर वैयक्तिक लेवलला, इंडिव्हिज्युअल लेवलला, म्हणजे सोसायटी लेवलला तर कायदाच बनला पाहिजे हा. आणि वैयक्तिक लेवलला व्हॉट एव्हर यू आर रीडिंग और व्हॉट एव्हर यू आर फॉरवर्डिंग इन द सोशल मीडिया, राईट, इट शुड बी व्हेरीफाईड. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? समजतंय का? येस और नो? बोला हा ना. राईट. तर असा हा विषय आपण लिहू शकतो. हार्म प्रिन्सिपल लिहू शकतो. स्पीच कॅन बी रिस्ट्रिक्टेड वेन इट कॉजेस हार्म्स टू अदर, वेन इट कॉजेस हार्म टू अदर्स. डिग्निटी प्रिन्सिपल इथं वापरू शकतो. डिग्निटी प्रिन्सिपल म्हणजे काय? की रिस्पेक्ट फॉर द ह्युमन डिग्निटी ओव्हर राईड्स द अब्युसिव्ह एक्सप्रेशन. कोणाची इज्जत आबरू घालवून तुम्हाला काम करायचं नाहीये. आणि इथं अजून एक कीवर्ड जो वापरलाच पाहिजे अशा प्रश्नांमध्ये, खूप महत्वाचा कीवर्ड आहे हा, द प्रिन्सिपल ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. रिस्ट्रिक्शन्स मस्ट बी मिनिमम अँड जस्टिफाईड. म्हणजे काय? की फक्त तुम्ही कोणीतरी म्हणलं की यू कॅन से भारतामध्ये करप्शन वाढलेलं आहे, किंवा आता आपण बघितलं कोणीतरी सांगितलं सुप्रीम कोर्टमध्ये काय आहे? करप्शन आहे. बरोबर आहे का? आणि कोर्टाने डायरेक्ट त्याला 10 वर्षाची यू कॅन से सजा सुनवून टाकली, शिक्षा देऊन टाकली. चालणार का तसं? प्रोपोर्शनल नाही वाटत आहे. देअर शुड बी द प्रिन्सिपल ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, राईट. जस्टिस वल्नरेबल ग्रुप्स विदाउट सप्रेसिंग द डिसेंट. म्हणजे इन द एंड काय झालं पाहिजे? जस्टिस झाला पाहिजे. ह्यासाठी काय आता अजून एक कीवर्ड काय लिहायचं याच्यामध्ये? हे जे आपण व्हेरिफिकेशन वगैरे लिहिलं, डिजिटल लिटरसी वाढवली पाहिजे. डिजिटल लिटरसी काय झालं पाहिजे? वाढवली पाहिजे. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न मी हा डिसाईड केलेला होता की तुम्हाला मी लिहायला देणार, कारण की आतापर्यंत आपण डिस्कस केलेलं आहे. व्हॉट इज एथिक्स अँड व्हॉट इज द सिग्निफिकन्स इन पबॅड? 3 मिनिटं देतोय, लगेच लिहा. आता तुम्हाला माहिती आहे एथिक्स म्हणजे काय, शिकवलेलं आहे. 3 मिनिटं. टाइम स्टार्ट्स नाव. सगळ्यांनी पटपट लिहायचंय, जे वाटतं ते कीवर्ड लिहा फक्त. व्हॉट इज एथिक्स? व्हॉट इज एथिक्स? एथिक्स म्हणजे काय? काय लिहिलं? हट, काही बोलायचं. मॉरल व्हॅल्यूज. हा, ओके. ओके, बोला अजून. हा, ओके, फेअर इनफ. श्रुतीने मस्त केलेला एकदम अभ्यास. एस्टॅब्लिश स्टँडर्ड्स ऑफ सोसायटी बेस्ड एस्टॅब्लिश स्टँडर्ड्स ऑफ सोसायटी बेस्ड ऑन व्हॅल्यूज. इट इज अ डिटर्मिनंट ऑफ व्हॉट व्हॅल्यूज आर गुड और बॅड फॉर द सोसायटी. बरोबर. सो नाव तुमचं झालं बाबा की व्हॉट इज दिस. मग आता व्हॉट इज द सिग्निफिकन्स इन द पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन? सगळ्यात महत्वाचं काय? हा, हा, बरोबर आहे तुमचं, रिडक्शन इन करप्शन. पण ते कसं रिड्यूस होणार ते सांगितलं पाहिजे ना. इन्क्रीजेस अकाउंटेबिलिटी. काय होतं? इन्क्रीज अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटी म्हणजे काय? निर्णय घेतल्यानंतरचा विषय, की हा निर्णय कशामुळे घेतला. अकाउंटेबिलिटी. आलं तुम्हाला लक्षात? आणि ट्रान्सपरन्सी वाढते. ट्रान्सपरन्सी वाढते म्हणजे काय? की पूर्ण प्रक्रिया कशी झालेली आहे तुम्हाला डायरेक्ट ट्रान्सपरंट करून आम्ही देऊ शकतो. दुसरी गोष्ट बघा, तुम्ही अधिकारी आहात, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. पॉवर करप्ट ऍब्सोल्यूट, पॉवर करप्ट ऍब्सोल्युटली. म्हणून इथं काय होणार आहे? जर तुमचे व्हॅल्यूज चांगले असतील, एथिक्स चांगलं असेल, तर इट वुड लीड टू प्रिव्हेन्शन ऑफ मिसयूज ऑफ पॉवर. मिसयूज ऑफ पॉवर, कारण की पॉवर कशासाठी दिलेला आहे तुम्हाला? सोशल गुडसाठी दिलेला आहे, पब्लिक गुडसाठी दिलेला आहे. प्रायव्हेट गुड स्वतःच उन्नतीसाठी दिलेलं आहे का पॉवर? नाही. कळतं तुम्हाला? सो प्रिव्हेंट्स मिसयूज ऑफ पॉवर. आणि ह्याच्यामुळं काय होणार आहे? इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ डिसिजन मेकिंग. डिसिजन चांगले घेतले जातील. विचार करा, लोकांच्या हितात डिसिजन घेतले जातील. आलं तुम्हाला लक्षात? जेव्हा लोकांच्या हितात आपण डिसिजन घेणार, इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ डिसिजन मेकिंग, ऑटोमॅटिकली काय होणार? पब्लिक ट्रस्ट वाढणार.
पब्लिक ट्रस्ट वाढणार. आपल्याला माहितीच आहे की गव्हर्नमेंट कोणासाठी काम करते. हा निर्णय इथं घेतला असेल, पहिला आपल्याला विचार येतो की हा निर्णय असा घेतलाय म्हणजे यांचं काहीतरी युवकांचे साठा लोटा असणार आहे आतमध्ये. आता असा विचार येतो, पण नाही, तेव्हा कसा विचार येणार की नाही, ह्यांनी आपल्यासाठी चांगल्यासाठी घेतलेलं आहे. म्हणजे पब्लिक ट्रस्ट वाढते, क्वालिटी ऑफ डिसिजन मेकिंग वाढतं. आर यू अंडरस्टँडिंग? आणि सोसायटीमध्ये काय भेटतं? देर इज इक्विटी अँड सोशल जस्टिस. आज आज सोसायटीमध्ये इनइक्वालिटी एवढी का वाढलेली आहे? कारण की थोड्याच लोकांना करप्शनद्वारे सगळे टेंडर भेटत आहेत, थोड्याच लोकांना फायदा होतोय, म्हणून इनइक्वालिटी वाढलेली आहे. पण जर क्वालिटी ऑफ द डिसिजन मेकिंग वाढली तर इक्वालिटी वाढेल, इक्विटी वाढेल आणि एफिशियन्सी वाढेल. सगळ्यात महत्वाचं, आज विचार करा ना, हा रस्ता तुम्हाला 10 वेळा बनवायला लागतोय, तोच पैसा तिकडे वेस्ट होतोय आपला. पण हा रस्ता जर आपण एकचदा बनवला असेल, तुम्हाला माहिती असेल पुण्यामधला जेएम रोड, वर्षानुवर्ष तो तसंच राहिलेला आहे. विचार करा म्हणजे किती पैसे आपले वाचले. ते पैसे तुम्ही कुठल्या तरी विद्यार्थ्याला अभ्यासासाठी दिले असते, ते पैसे कोणाच्या तरी मेडिकलला दिले असते, ते पैसे नवीन स्कूल बांधण्यात दिले असते. विचार करा, म्हणजे एफिशियन्सी वाढती, त्याच पैशाचा आपण जास्ती अचीव करू शकतो ऍज अ सोसायटी. लक्षात घ्या. आर यू अंडरस्टँडिंग दिस? करप्शनमुळे काय होते? आपलं डेव्हलपमेंट कमी होतंय. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय तुम्हाला? आणि ह्याच्यामुळे काय होईल? डेमोक्रेसीची व्हॅल्यू वाढेल, क्वालिटी ऑफ लाईफ वाढेल, लोकांच्या जीवनात सुख येईल, हॅपीनेस वाढेल लोकांच्या जीवनात. कळतंय का तुम्हाला? आर यू अंडरस्टँडिंग दिस? म्हणून हे एथिक्स असले पाहिजे. कळालंय का? आता एमपीएससी बिंग एमपीएससी, बरोबर आहे का नाही? पुढचा प्रश्न वाचा, पुढचा प्रश्न वाचा. लईच गचाळ प्रश्न विचारलेला आहे, बरोबर आहे का नाही? एकदम. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट ऍज एंडोर्स बाय UN? स्पेसिफिक प्रश्न आहे, लक्षात घ्या. आणि काय विचारलेलं आहे? एक्सप्लेन द बॅकग्राऊंड ऑफ इमर्जन्स ऑफ दिस कॉन्सेप्ट. म्हणजे हा प्रश्न कसा आहे? कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, बरोबर है का नहीं? कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि मैंने जो 10 साल पहले पढ़ा था वो आज तुमको पूछ लूं, फिर देखूं कि तुमको आता है नहीं आता है, आता है तो क्या आता है, नहीं आता है तो तुम क्या लिखते हो, और तुम जो लिखते हो वो पढ़ने में मुझे बहुत मजा आता है. आलं का तुम्हाला लक्षात? म्हणजे हा असा प्रश्न आहे की कोणीतरी कुठल्या तरी, ज्यांनी पेपर सेट केला असेल त्यांनी कधीतरी काहीतरी वाचलं असेल 10 वर्षापूर्वी जेव्हा तो प्रिपेअर करत होता. अरे तुम्हाला लक्षात? 10, 15, 20 वर्ष जे काय असेल, मग त्यांनी त्याला तेच आठवतं. आता एमपीएससीने त्याला सांगितलं पेपर सेट कर, मग त्यांनी तेच जे तेव्हा वाचलं होतं ते त्याला आठवलं, ते त्यांनी प्रश्न म्हणून लिहिलं. बरोबर आहे का नाही? आता तुम्ही काय लिहिताय त्याची गंमत ते घेणार. आलं तुम्हाला लक्षात? राईट. म्हणजे हा एमपीएससीचा टिपिकल प्रश्न आहे. काय? संयुक्त राष्ट्राने मान्यता दिलेल्या संरक्षणाची जबाबदारी ही संकल्पना काय आहे? या संकल्पनेच्या उदयामागी पार्श्वभूमी स्पष्ट करा. बरोबर आहे का नाही? तुम्ही पहिले हा प्रश्न विचारला, त्याची पार्श्वभूमी स्पष्ट करा. आलं तुम्हाला लक्षात? राईट. तर हा प्रश्न जो आहे, मॅक्सिमम लोकांनी, मी बोललो तर फेकाफेकीच केलेली या प्रश्नामध्ये. तुला माहिती होतं वैष्णव या प्रश्नाबद्दल? मग काय करणार आता? फेकाफेकी. बरोबर आहे का नाही? तीच वाचायला मजा येते. म्हणजे एथिक्स पेपरमध्ये आपण हे बघणार आहे किती तुम्ही एथिकल आहात. बरोबर आहे का नाही? राईट. तर रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट हे काय? रिस्पॉन्सिबिलिटी प्रोटेक्ट तिचे 3 पिलर असतात. 3 पिलर. पहिला पिलर काय? बघा, ही कन्सेप्ट काय आहे म्हणजे पहिलं लक्षात घ्या. आपण सगळ्या देशांना काय म्हणतो? सगळे देश काय आहेत? सॉव्हरेन आहेत, सार्वभौम आहेत त्यांच्याकडे. सॉव्हरेन म्हणजे काय? दे कॅन टेक देअर ओन डिसिजन्स, दे आर सुप्रीम डिसिजन मेकर्स इन देअर कंट्री. बरोबर आहे? बट विथ दिस पॉवर कम्स रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणून त्याला काय दिलेलं आहे? रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट. काय रिस्पॉन्सिबिलिटी येते? 3 पिलर येते रिस्पॉन्सिबिलिटीचे. पहिला पिलर काय? रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्टेट. म्हणजे काय रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्टेट? की सर्व जे राज्य आहेत त्यांनी आपल्या जनतेला प्रोटेक्शन दिलं पाहिजे. कशाबद्दल प्रोटेक्शन दिलं पाहिजे? तिथं जिनोसाइड होता कामा नाही. आपण पिक्चर बघितलं बघा, म्हणजे तुम्हाला जिनोसाइड लक्षात येईल. कुठला पिक्चर बघितला होता आपण? हॉटेल रावांडा. काय झालं होतं त्यामध्ये? जिनोसाइड झालं होतं, लक्षात घ्या. दुसरं, द स्टेट शुड प्रोटेक्ट अगेन्स्ट वॉर क्राईम्स. तिसरं, एथनिक क्लेन्झिंग. परत तेच एथनिक क्लेन्झिंग, हुत्सू वर्सेस तुत्सीज. आणि क्राईम्स अगेन्स्ट ह्युमॅनिटी. क्राईम्स अगेन्स्ट ह्युमॅनिटी म्हणजे जे काय राज्य आहे,
बरोबर आहे. त्या राज्याला फक्त तुम्ही पॉवर दिलं नाहीये, तर पॉवर बरोबर काय दिलेलं आहे, रिस्पॉन्सिबिलिटी दिली की त्यांनी त्यांच्या जनतेला या क्राईम्स पासून वाचवायला पाहिजे. पहिला पिलर आहे हा. दुसरा पिलर, की जर त्या राज्याने त्याच्या जनतेला या क्राईम्स या क्राईम्स या क्राईम्स बरोबर आहे, या क्राईम्स साठी वाचवलं नाही, तर इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द इंटरनॅशनल कम्युनिटी टू असिस्ट. आलं तुम्हाला लक्षात? प्रोव्हाइड डिप्लोमॅटिक सपोर्ट, प्रोव्हाइड ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स, राईट राईट. आणि तिसरं, पहिलं काय करणार, आम्ही तुम्हाला मदत करणार, आणि मदत केल्यानंतर पण जर तुम्ही सुधारला नाही म्हणजे से फॉर एक्झाम्पल म्यानमारमध्ये रोहिंग्या जे लोक आहेत त्यांना यू कॅन से तुम्ही काय करताय, मारताय, आणि स्टेट काय करत नाहीये. मग इंटरनॅशनल कम्युनिटीने त्याला मदत केली की बाबा तुम्ही त्याला वाचवा, हे घ्या, अन्न घ्या, धान्य घ्या, बरोबर आहे का नाही, त्यांना वाचवा, राईट. त्यांना यू कॅन से जे लोक मारतायत ते थांबवा. अरे तुम्हाला लक्षात, जर तुम्ही नाही ऐकलं मग तुमच्यावरती काय करणार, थर्ड पिलर, रिस्पॉन्सिबिलिटी टू रिस्पॉन्ड. आता आम्हाला रिस्पॉन्ड करायला लागणार. पहिले रिस्पॉन्ड कसं करणार आम्ही, पीसफुल मेजर्स. म्हणजे काय करणार, तुमच्यावरती सँक्शन लावणार. इराणवरती सँक्शन लावले होते बघा, नॉर्थ कोरियावरती सँक्शन लावलेले आहेत बघा, तुमच्यावरती काय लावणार, सँक्शन लावणार, राईट. आपण मीडिएशन ट्राय करणार. मीडिएशन म्हणजे या बसा आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आणि ते पण झालं नाही तर ॲज अ लास्ट रिसॉर्ट काय केलं पाहिजे, सगळे युएन चे देश एकत्र येणार युएन चार्टर प्रमाणे, आणि त्या देशवरती ऍक्शन घेऊ शकतो. मिलिटरी इंटरव्हेन्शन इज द लास्ट रिसॉर्ट. आणि या मिलिटरी इंटरव्हेन्शनसाठी युएनच्या चार्टर प्रमाणे काम करणार, आणि या मिलिटरी इंटरव्हेन्शनसाठी कोणाची संमती लागणार आहे, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल. त्यांची संमती कधी भेटणारच नाही, म्हणजे हे काय होणार नाही. बरोबर आहे का नाही, का संमती भेटणार नाही, येस, त्यांची संमती का भेटणार नाही, का भेटणार नाही त्यांची संमती, कारण की समजा म्यानमार असेल तर त्याला रशिया वाचवणार, चायना वाचवणार. अरे तुम्हाला इराण असेल तर त्याला रशिया वाचवणार, नॉर्थ कोरिया असेल तर चायना वाचवणार. आलं का तुम्हाला लक्षात, कळतंय का? कारण तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट काय, तीन पिलर आहेत. सर्व राज्यांनी आपल्या जनतेचं संरक्षण केलं पाहिजे. संरक्षण जर केलं नाही तर पहिलं काय करणार आहे, आपण जर संरक्षण केलं नाही तर पहिलं काय करणार आहे, आपण त्यांना मदत करणार. मदतवरनं मग काय करणार, त्यांच्यावरती ऍक्शन घेणार. पहिली ऍक्शन कशी घेणार, पीसफुल ऍक्शन, सँक्शन वगैरे लावणार. आणि शेवटची ऍक्शन ही कशी घेतली पाहिजे, राईट, डायरेक्टली त्यांच्यावरती मिलिटरी इंटरव्हेन्शन करू शकतो. आता हे कशामुळं जन्माला आलेलं आहे, कशामुळे जन्माला आलेलं आणि कधी जन्माला आलेलं आहे, पोस्ट कोल्ड वॉर जन्माला आलेलं आहे, म्हणजे 1991च्या नंतर जन्माला आलेलं ही संकल्पना आहे. बरोबर आहे, कारण की 1990s मध्ये जिनोसाइड झाले, कुठले कुठले झाले, रवांडामध्ये आपण हॉटेल रवांडा बघितलाय पिक्चर. आलं तुम्हाला लक्षात, म्हणून तुम्हाला पिक्चर बघायला लावतो मी, की आता बघा पिक्चर बघितलं असेल की तुम्हाला एक डायरेक्ट गोष्टी माहिती असतात, राईट. त्यानंतर बोस्निया क्रायसिस झालेला आहे. कुठला क्रायसिस झालाय, बॉस्निया क्रायसिस, 1992 टू 1995. आणि कोसोवो कॉन्फ्लिक्ट झालेला आहे. कोसोवो अभ्यास केला आहे बघा आपण एनसीआरटी मध्ये, का नाही केला कोसोवो? कोण होतं कोसोवो मध्ये, हा, कोसोवो मध्ये बघितलं होतं ना आपण, राईट. मायनॉरिटी वर्सेस मेजॉरिटी, सर्बियन मेजॉरिटी होती. आलं का तुम्हाला लक्षात, कोसोवो क्रायसिस, का नाही आठवते तुम्हाला? वाचा तुमची एनसीआरटी परत, क्लिअर, राईट. सो हे महत्वाचं आहे. आणि हे जे आहे तर ते कोणी आणलं होतं युएन मध्ये, की हे पास करण्यासाठी कॅनडाने याचा पुढाकार घेतला होता. आणि हे युएननी 2005च्या वर्ल्ड समिटमध्ये R2P प्रिन्सिपल एक्सेप्ट केलेला होता. आता एथिक्स मध्ये प्रश्न विचारलाय म्हणून एथिक्सचे तुम्हाला मूल्य लिहिले पाहिजे. प्रोटेक्शन ऑफ ह्युमन डिग्निटी, ह्याच्यामुळे काय होणार आहे, प्रोटेक्शन ऑफ ह्युमन डिग्निटी, प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स. म्हणजे ह्यांनी काय करून टाकलेलं, या या युएनच्या रेझोल्युशनमुळे काय झालेलं आहे, या युएनच्या प्रिन्सिपलमुळे काय झालेलं आहे, तर आपण लिहिलं पाहिजे, राईट. ह्युमन राईट्स आर गिवन मोर इम्पॉर्टन्स देन सॉव्हरेंटी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आलं तुम्हाला लक्षात? आणि ह्याच्यामुळे काय झालेलं आहे, ग्लोबल मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली.
ही सगळ्यांची जबाबदारी आहे. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? चला पुढं. पुढं एक्सप्लेन द एथिक्स ऑफ अंत्योदय, राईट, विच इज ऍडव्होकेटेड इन इंटिग्रल ह्युमॅनिझम. बरोबर आहे. कोणाचं आहे इंटिग्रल ह्युमॅनिझम? दीनदयाल उपाध्याय. कोणी दिलेलं आहे? दीनदयाल उपाध्याय यांनी दिलेलं आहे अंत्योदय इन इंटिग्रल ह्युमॅनिझम. आलं तुम्हाला लक्षात? तर पहिले जर तुम्हाला सांगता आलं इंटिग्रल ह्युमॅनिझम ही संकल्पना कोणाची आहे तर खूप भारी होऊन जाईल. दीनदयाल उपाध्याय यांची संकल्पना आहे, राईट. अंत्योदय म्हणजे गांधीजीचे तालिस्मान मधनं घेतलेलं आहे. अन टू द लास्ट, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचं तुम्हाला. का शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचंय? देन यू कॅन इन्शुअर ह्युमन डिग्निटी, जस्टिस, कंपॅशन दाखवायला लागेल तुम्हाला. काय दाखवायला लागेल? कंपॅशन. म्हणजे सगळे एथिक्सचे व्हॅल्यूज टाकायचे त्याच्यामध्ये. आलं तुम्हाला लक्षात? राईट. त्यानंतर तुम्ही अजून काय टाकू शकता याच्यामध्ये? धर्मा बेस्ड ब्युरोक्रेसी. धर्मा बेस्ड ब्युरोक्रेसी, राईट. व्हॉट इज धर्मा बेस्ड ब्युरोक्रेसी? धर्म म्हणजे काय असतं की इट इज युअर ड्युटी, इट इज युअर ड्युटी, राईट, टू रीच द अनरिच्ड. त्यासाठी जर तुम्हाला अधिकारी बनवलेलं आहे ना, धर्म आहे तुमचा तो. आलं तुम्हाला लक्षात? राईट. सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. म्हणून मग गव्हर्नमेंटचे स्कीम आपण चांगले इम्प्लिमेंट केले पाहिजे. मिड डे मील असेल, राईट, किंवा बाकीचे जे तुमचे स्कीम्स असतील, एमजी नरेगा, आयुष्यमान भारत, राईट, हे सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित इथं केल्या पाहिजे. म्हणजे काय होईल? पीपल सेंट्रिक गव्हर्नन्स, पीपल सेंट्रिक गव्हर्नन्स, राईट, हे तुम्हाला अचीव करता येईल. आणि ह्याच्यामुळं काय होईल? एव्हरीवन वुड हॅव ह्युमन डिग्निटी. ह्युमन डिग्निटी का महत्वाची लक्षात घ्या. आता जर मला माझे बेसिक नीड्स फुलफिल होत नाही, फूड, क्लोथिंग, शेल्टर, बरोबर आहे का नाही? जर माझे बेसिकच नीड कंप्लीट झाले नाही तर मी लोकांवरती अवलंबून राहणार, बरोबर आहे का नाही? आणि लोकांवरती जर मी अवलंबून राहिलो तर स्वाभिमान राहणार नाही, डिग्निटी राहणार नाही. सो देअरफॉर ह्युमन डिग्निटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड जर सगळ्या लोकांची ह्युमन डिग्निटी प्रोटेक्ट झाली, if the human dignity of all people is protected, then you can say society has peace and prosperity. Peace and prosperity. आता पुढचा प्रश्न एवढा क्लासिक प्रश्न आहे बघा. म्हणजे आता सगळे सोपे आहेत प्रश्न. एक्सप्लेन क्रिटिकली द रिलेशनशिप बिटवीन युटिलिटेरियनिझम अँड द कन्सेप्ट ऑफ जस्टिस. बघा आता कन्सेप्ट ऑफ जस्टिस जे माझ्याबरोबर शिकले असतील त्यांना फायदा आहे. विचारलं डायरेक्ट, जस्टिस म्हणजे काय? व्हॉट इज जस्टिस? वन शुड गेट what one deserves, right? If this is achieved, people have trust in the society, people have trust in the system. आलं तुम्हाला लक्षात? राईट. अँड if justice is not present in the society, trust is lost, and when trust is lost, everything else is lost. Everything else is lost. For this justice, utilitarian principle is propounded by Jeremy Bentham and J.S. Mill. कोणी दिलेलं आहे हे? जेरेमी बेंथम आणि J.S. मिल यांनी युटिलिटेरियनिझम दिलेलं आहे. युटिलिटेरियनिझम म्हणजे काय? ग्रेटेस्ट गुड ऑफ ग्रेटेस्ट नंबर. ग्रेटेस्ट गुड ऑफ ग्रेटेस्ट नंबर. जास्तीत जास्त लोकांचं भलं झालं पाहिजे असा निर्णय घ्या
तिथे जास्तीत जास्त लोकांचं काय झालं पाहिजे, भलं झालं पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? सो मॅक्सिमम पीपल शुड बेनिफिट. आलं का तुम्हाला लक्षात? ओके. म्हणून बघा आजचा माझा व्हिडिओ बघा तुम्ही, आज किंवा उद्या येईल युट्यूबला किंवा इंस्टाग्रामला. त्यामध्ये मी मायकल सँडर्स, तो खूप फेमस लेक्चर आहे युट्यूबवरती, तुम्ही बघू शकता. त्याचं मी उदाहरणं घेतलेले. मायकल सँडर काय म्हणतो, ग्रेटेस्ट गुड ऑफ ग्रेटेस्ट नंबर. बरोबर. समजा तुमच्या हातात लिव्हर आहे, ट्रेन या ट्रॅकवरनं जाते, बरोबर, आणि त्या ट्रॅकवरती 5 लोक आहेत आणि ते आता हलू शकत नाही. जर ट्रेन त्या ट्रॅकवरनं गेली तर 5 लोक मरतील. पण तुमच्या हातात लिव्हर आहे, तुम्ही ट्रेनला दुसऱ्या ट्रॅकवरती पाठवू शकता, जिकडनं ट्रेन युजली जात नाही. आलं तुम्हाला लक्षात? तिकडनं गेलं तर एक माणूस बिचारा तिथं खेळतोय किंवा एक मुलगा खेळतोय, कारण की तिकडनं ट्रेन कधी जात नाही. आलं तुम्हाला लक्षात? पण तुम्ही जर लिव्हर दाबलं तर तो एक मरेल आणि इकडनं जर ट्रेन गेली तर इकडे 5 लोक मरतील. काय करणार तुम्ही? काय करणार? ट्रेन काय थांबू शकत नाही अशी मूर्खासारखं उत्तर देऊ नका. ट्रेनला थांबवतो मी. सुनील शेट्टी सर मी. बरोबर आहे का? काय काय करणार? अरे उत्तर द्या, काय करणार? एकला मारणार. कोणाच्या फायद्यासाठी? 5 जणांच्या फायद्यासाठी. ग्रेटेस्ट गुड ऑफ ग्रेटेस्ट नंबर. काय वापरलं तुम्ही थिअरी? युटिलिटेरियन थिअरी. परत मायकल सँडर विचारतो की समजा 30 ट्रेन खाली जाते आणि आता तुमच्याकडे असं ऑप्शन आहे, तुम्ही वरती आहात, ब्रिजवरनं बघत आहात, ती ट्रेन जाते आणि ते 5 लोक मरणार आहेत. तुमच्या शेजारी एक निर्दोष माणूस थांबलेला आहे, त्याला उचलून जर तुम्ही खाली फेकला, ट्रेनच्या खाली येईल तो आणि ट्रेन थांबल, ते 5 वाजतील. मग काय करणार? उचलणार का त्या निर्दोष माणसाला? हा, उचलणार का? काय करणार? हे प्रश्न असतात. आलं तुम्हाला लक्षात? सो काय प्रॉब्लेम होतो ह्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो युटिलिटेरियनिझम मध्ये? ऑलवेज मायनॉरिटीज ॲट लॉस. Minorities at loss, and this minority is at loss, therefore justice cannot be achieved in society. Justice cannot be achieved in the society. आलं तुम्हाला लक्षात? ह्याच्यामुळे काय होणार आहे? The principle is survival of the fittest. Survival of the fittest. आलं तुम्हाला लक्षात? So if you want to achieve justice, right, you need to have, with utilitarian theory, John Rawls theory of justice. काय असलं पाहिजे तुमच्याकडं? थिअरी ऑफ जस्टिस. आणि त्या थिअरी ऑफ जस्टिस मध्ये काय केलं जातं? इवन मायनॉरिटी, राईट, मायनॉरिटी इथं राहून गेलेली होती ना मायनॉरिटी. इवन द मायनॉरिटी इज टेकन केअर ऑफ. सो इफ यू वॉन्ट to follow utilitarian theory, you can follow utilitarian theory, but with utilitarianism you need to follow the theory of justice as propounded by John Rawls, so that the minorities are also taken care of, and only then we can say that total justice has been achieved in the society. आलं का तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? जमतंय का? कळतंय का? येस ऑर नो? राईट. आता जॉन रॉल्स त्याची थिअरी ऑफ जस्टिस काय आहे त्यासाठी तुम्हाला पुढचं सबस्क्रिप्शन घ्यायला लागेल. आलं तुम्हाला लक्षात? राईट. फुकटमध्ये एवढंच. क्लिअर आहे का? ऑनलाईन स्टुडंट्स, एव्हरीबडी, आर यू विथ मी? प्लीज राईट इन द चॅट बॉक्स. आय वॉन्ट एव्हरीबडी टू रिप्लाय. कळलं का तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचा हा प्रश्न? चलो आगे. अब आगे चला. पुढं काय? एक्सप्लेन द वेरियस स्ट्रॅटेजीज नॉर्मली अडॉप्टेड फॉर स्ट्रेंथनिंग एथिकल व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स. काय काय आपण फॉलो करतो एथिकल हे करण्यासाठी? राईट. हे बंद करा किंवा हे 24 किंवा 25 ठेवा, 27 ठेवू नका, गरम होतं याच्यामुळं. बंद करून टाका त्याला. आलं तुम्हाला लक्षात?
राईट. टेम्परेचर वाढू नका कुठं पण. हा. स्ट्रॅटेजीज फॉर स्ट्रेंथनिंग एथिकल व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स. आता एकदम सोप्पा स्ट्रेट फॉरवर्ड टेक्निकल प्रश्न आहे. काय करायला लागेल तुम्हाला? पहिली गोष्ट बघा, तुम्हाला कुठले पण समाजामध्ये बदल आणायचा आहे, राईट. म्हणजे तुम्हाला ऍटिट्यूड चेंज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, दोन कॉमन गोष्टी कुठल्या असतात? ऍटिट्यूड कसा चेंज होऊ शकतो? वन थ्रू व्हॅल्यूज अँड वन थ्रू लॉज. दिस इज इंटरनल. बाहेरनं लादलं गेलेलं एक्सटर्नल. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे हे दोन गोष्टी तुम्हाला लिहायलाच लागतील. तर हे दोन गोष्टी तुम्ही जर आणले तर एथिकल गव्हर्नन्स येऊ शकतं. फक्त लॉजनी काम होणार नाही, फक्त व्हॅल्यूजनी पण काम होणार नाही. आलं तुम्हाला लक्षात? व्हॅल्यूज मध्ये तुम्ही काय लिहू शकता? एथिकल लिटरसी वाढवा. एथिकल लिटरसीच नसते ना लोकांमध्ये. एथिक्स म्हणजे काय तेच माहित नाही. व्हॉट इज एथिक्स लिहिता आलं नाही आपल्याला. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे एथिकल लिटरसी नाहीये लोकांमध्ये. पहिल्यांदाच तुम्ही बघितलं असेल ना, अभ्यास केला असेल एथिक्स म्हणजे काय विषय आहे. बरोबर आहे का नाही? राईट. एथिकल लिटरसी नाहीये. व्हॅल्यूसाठी, म्हणून त्यांना एथिकल लिटरसी वाढवण्यासाठी काय करा? कोड ऑफ एथिक्स द्या. मग त्यांना कळेल की मी अधिकारी आहे, मला कुठले व्हॅल्यूज लागू होतात. आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? नोलन कमिटी वापरू शकता. नोलन कमिटी एक कमिटी आहे ज्यांनी सांगितलेलं आहे व्हॉट आर द व्हॅल्यूज विच नीड टू बी फॉलोड फॉर पब्लिक सर्वंट्स. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? त्यानंतर अजून जे व्हॅल्यूज आहेत, अजून जे यू कॅन से तुम्ही व्हॅल्यूज हे करू शकता की तुमचे जे रोल मॉडेल्स आहेत, बरोबर आहे का? म्हणून फोटो असतात बघा गव्हर्नन्स मध्ये माग. पण आजकाल फोटोज असल्या लोकांचे लागलेले आहेत की मग तेच सांगणार तुम्हाला की गडबडशिवाय काय होणार नाही, राईट. आणि मग लॉज. लॉज जसं प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आलं तुमचं. रूल ऑफ लॉ फॉलो झाला पाहिजे. रूल ऑफ लॉ फॉलो झाला पाहिजे म्हणजे काय राहतो? डिटरन्स राहतो की मी काय गुन्हा केला की मला शिक्षा भेटणारच. देर इज अ डिटरन्स. आर यू अंडरस्टँडिंग दिस? राईट. तर अशा प्रकारचा जो विषय आहे तो. ओके, राईट. ह्याच्यामध्ये अजून काय करू शकता तुम्ही? सगळ्यात महत्वाचं कुठला लॉ आणू शकता तुम्ही? विसल ब्लोअर्स ऍक्ट. की जर कोणी करप्शन बाहेर काढलं तर त्याला प्रोटेक्शन भेटलं पाहिजे. प्रोटेक्शन ऑफ विसल ब्लोअर्स. बरोबर आहे का नाही? आणि ह्याच्यामध्ये अजून तुम्ही काय करू शकता? राईट. सोशल ऑडिट. म्हणजे हा जो विषय आहे तो कसला विषय आहे? आपण अकाउंटेबिलिटी अभ्यास करतो. अकाउंटेबिलिटी मेकॅनिझम फॉर अकाउंटेबिलिटी आपल्या आपल्या नोट्समध्ये आहेत. आलं तुम्हाला लक्षात? तर हे तुम्ही सांगू शकता. सोशल ऑडिट करू शकता. बाकीचे पण लॉज, आरटीआय. बरोबर आहे का नाही? चांगली अंमलबजावणी करा त्या गोष्टींची, राईट. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जर एथिकल गव्हर्नन्स करायचं असेल तर लिडरशिप खूप महत्वाची, राईट. लीडर जर एथिकल असेल तर तुमची टीम एथिकल बनू शकते. सिटीजन पार्टिसनशिप, राईट. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. ओके. आणि लॉज जे आहेत ते सिंपल बनवा. आता बघा पुढचाच प्रश्न विचारलेला आहे, खूप सोपा प्रश्न आहे. इससे ज्यादा अब मैं तेरा हो नहीं सकता, मिट्टी में मिला दे मुझे जुदा हो नहीं सकता. तर एवढा सोपा प्रश्न आहे बघा. एक्सप्लेन अ फ्यू इंडियन लॉज विच कॅन प्रूव्ह टू बी सोर्सेस ऑफ एथिकल गायडन्स फॉर टू ऍडमिनिस्ट्रेटर्स. किती लॉज आहेत? 10 लॉ सांगू शकतो आपण. 10 लॉ. इंडियामध्ये कायद्याची कमी नाहीये, एथिक्सची कमी आहे. बरोबर आहे का नाही? आणि त्यांनी पण म्हणून प्रश्न बघ कसा बनवला, त्याला पण कळालं. विच कॅन असं नाही विचारलं त्यांनी, विच इज अ सोर्स फॉर एथिकल. विच कॅन बी म्हणजे अजून हे सगळे कायदे आहेत पण यांना आदर्श मानले नाहीयेत. बरोबर आहे का नाही? राईट. काय लिहिलंय? नैतिक मार्गदर्शन देऊ शकतील. देऊ शकतील म्हणले, शकतील. देतात असं नाही लिहिलं त्यांनी. बघा किती चांगला आहे पेपर सेटर, त्याला बी माहिती आहे परिस्थिती काय, वस्तुस्थिती काय. आलं तुम्हाला लक्षात? तर काय असतो सगळ्यात पहिला कायदा कुठला असला पाहिजे? आरटीआय. बरोबर आहे का नाही? ट्रान्सपरन्सी वाढणार. ट्रान्सपरन्सी वाढणार. आरटीआयची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. दुसरा सगळ्यात महत्वाचा कायदा कुठला आहे? प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988. आलं तुम्हाला लक्षात? मग लोकपाल लोकायुक्त ऍक्ट आहे. मग विसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट आहे 2014चा. लोकपाल लोक आयुक्त एक 2013चा आहे. बरोबर आहे का नाही? सगळ्यात महत्वाचं फंडामेंटल राईट्स, कॉन्स्टिट्यूशन, दॅट इज द सुप्रीम लॉ ऑफ द लँड. आलं तुम्हाला लक्षात? मग
सिव्हिल सर्व्हिसेसचे कंडक्ट रूल असतात. इथे तुम्ही लिहू शकता ना हे, सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स, सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स. आणि सगळ्यात महत्वाचं जो शेवटचा तुम्ही लिहिला पाहिजे, जो लोकांना माहीत नसतो, पब्लिक प्रोक्युअरमेंट अँड फायनान्शियल रूल्स. म्हणजे पब्लिक प्रोक्युअरमेंट मध्ये गफले होतात टेंडरबाजीमध्ये. हे सगळे जे कायदे आहेत ते प्रॉपरली फॉलो केलं झाला, इट कॅन ऍक्ट ॲज अ सोर्स ऑफ एथिक्स. वाय? बिकॉज व्हॅल्यूज, एथिकल व्हॅल्यूज मधनं कायदे बनले, कायद्यामधनं तुम्ही व्हॅल्यूज शिका. काय का तुम्हाला? पण कन्क्लुजन काय करू शकतो आपण? राईट, लॉज कॅन नेव्हर बी अल्टिमेट सोल्युशन. अलॉंग विथ लॉज व्हॉट इज नीडेड इज व्हॅल्यूज. तुमचे जर मूल्यच बदलले नाही, मग लॉचा काय फायदा? लॉ आएंगे जाएंगे, बट तुम्हारे जो मूल्य है वो वही रहेंगे. क्लियर आहे की नाही? राईट, असा हा विषय आहे. राईट, काय फायदा होतो का तुम्हाला डिस्कशनचा? काहीच काहीच फायदा होत नाही. ऑनलाईन स्टुडंट्स, हाऊ मच पर्सेंट युअर अंडरस्टँडिंग? अक्षय, पूर्वा, ऋतुजा, श्रुती, साहिल, उज्ज्वला, किती टक्के कळते बाळांनो? सांगा बरं. साहिलला 95%, उज्ज्वला ओके, दुसऱ्या साहिलला 85%, श्रुती 100%. ओ माय गॉड, तूच घे बघा लेक्चर श्रुती. 101 नाही लिहिलं बरं झालं. बरोबर आहे का नाही? चला पुढचा प्रश्न. What are the various ways in which the quality of service delivery in public administration can be improved? क्वालिटी इंप्रूव्ह करायची, ई गव्हर्नन्स आणा. क्वालिटी इंप्रूव्ह करायची, सिटीजन सेंट्रिक ऍडमिनिस्ट्रेशन आणा. अकाउंटेबिलिटी आणा. अकाउंटेबिलिटी कशी आणणार तुम्ही ते लिहिलं पाहिजे, सिटीजन चार्टर. अकाउंटेबिलिटी कशी आणली पाहिजे, केपीआय आणा, की परफॉर्मन्स इंडिकेटर्स आणा, SLA आणा, सर्व्हिस लेवल अग्रीमेंट्स आणा. राईट, ट्रान्सपरन्सी आणा, आरटीआय आणा, डिसेंट्रलायझेशन करा, लोकल गव्हर्नमेंट करा, लोकल गव्हर्नन्स, सॉरी गव्हर्नमेंट नाही, लोकल गव्हर्नन्स करा. राईट, या सगळ्या गोष्टी. कॅपॅसिटी बिल्डिंग इन सिव्हिल सर्वंट्स करा, कॅपॅसिटी बिल्डिंग इन सिव्हिल सर्वंट्स. त्यांना ट्रेनिंग द्या, चांगली टेक्नॉलॉजी द्या, इमोशनल इंटेलिजन्स डेव्हलप करा त्यांचं. यूज ऑफ डेटा, AI इन गव्हर्नन्स आणा. आणि सगळ्यात महत्वाचं, स्ट्रॉंग गव्हर्नन्स, स्ट्रॉंग ग्रीव्हियन्स रिड्रेसल मेकॅनिझम आणा. ऑनलाईन घ्या. राईट, एक्झाम्पल, भारतामध्ये कुठलं आहे स्ट्रॉंग ग्रीव्हियन्स रिड्रेसल मेकॅनिझम? सीपी ग्राम्स. सीपी ग्राम म्हणून आहे, सीपी ग्राम माहिती का तुम्हाला? सीपी ग्राम, सीपी ग्राम पोर्टल आहे इंडियामध्ये, की डायरेक्टली जर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कुठल्याही मंत्रालय मधली कुठलीही सेवा किंवा कुठलाही निर्णय हा तुम्हाला असं वाटतोय की तुमच्या विरोधामध्ये आहे, तुम्ही डायरेक्टली कंप्लेंट करू शकता सीपी ग्राम्स मध्ये. सोशल ऑडिट शेवटचं, लय सोपं आहे मित्रांनो, डायरेक्ट आपल्या नोट्स मधला प्रश्न आहे हा. राईट, शेवटचा प्रश्न, त्यानंतर केस स्टडी चालू होणार आहेत. व्हॉट इज मेंट बाय इन्फॉर्मेशन शेअरिंग इन गव्हर्नमेंट? ओ माय गॉड, इन्फॉर्मेशन शेअरिंग म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन. राईट, इन्फॉर्मेशन शेअरिंग हे दोन दोन लेवलला होतं, लक्षात घ्या. इन्फॉर्मेशन शेअरिंग हे दोन लेवलला होतं. राईट, फर्स्ट लेवलला काय असणार आहे? गव्हर्नमेंट टू पीपल, बरोबर आहे का नाही? गव्हर्नमेंट टू सिटीजन, ते कसं होणार? प्रेस कॉन्फरन्सेस, मीडिया, ते कसं होणार? राईट टू इन्फॉर्मेशन. आर यू अंडरस्टँडिंग दिस? राईट, ते कसं होणार? राईट टू इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत जो तुमचा क्लॉज आहे, प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर, वेबसाईट. आलं तुम्हाला लक्षात? आणि दुसरं इन्फॉर्मेशन शेअरिंग कसं होणार? इन द गव्हर्नमेंट विचारलेलं आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे गव्हर्नमेंट मध्ये इन्फॉर्मेशन शेअरिंग, दोन डिपार्टमेंट मधलं इन्फॉर्मेशन शेअरिंग. आलं तुम्हाला लक्षात? राईट, तो ह्याच्यामुळे कॉर्डिनेशन चांगलं होतंय. इन्फॉर्मेशन असली तर तुमचे डिसिजन मेकिंग चांगलं होतात, कारण की डेटा बेस्ड डिसिजन मेकिंग आहे. ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी वाढते. आलं तुम्हाला लक्षात? या प्रकारचे तुम्ही उत्तर देऊ शकता. आता केस स्टडी. केस स्टडी बघा. You are newly appointed officer in a sensitive rural block of Maharashtra known for rigid traditional caste. कास्ट स्पेलिंग येत नाही MPSC ला बघा. एवढी वाईट परिस्थिती आहे.
आलं का तुम्हाला लक्षात? Rigid traditional caste hierarchies and occasional social tensions. The state government has launched a new housing and livelihood scheme specifically targeted at the most deprived communities. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही कुठं आहे, तुम्ही अपॉइंट झाला, तुम्ही कोण आहे बघा. पहिले आपल्याला काय लोकेट करायचं केस स्टडी मध्ये, आपण कोण आहे. आपण कोण आहे मित्रांनो? नवीन ऑफिसर. कुठं झालेलो आहे? कुठेतरी गावात. गावात काय आहे? कास्ट हायरार्की. आता स्टेट गव्हर्नमेंटनी काय लॉन्च केलेली आहे? आता बघा, एमपीएससी म्हणून त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटच म्हणलं, सेंट्रल गव्हर्नमेंट नाही. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? The state government has launched a new housing and livelihood scheme specifically targeted at the most deprived communities, and you are responsible for its efficient and impartial implementation. However, local leaders are obstructing the process by influencing administrative staff to delay the applications, diverting the resources, and spreading misinformation among the deprived communities. They justify their actions by arguing that such exclusive schemes create social friction. म्हणजे त्यांना काय पाहिजे की ही स्कीम इम्प्लिमेंट झाली नाही पाहिजे. कोणासाठी स्कीम आहे? जे मार्जिनलाइज आहेत त्यांच्यासाठी. आलं तुम्हाला लक्षात? कोणाला असं पाहिजे की बाबा हे नाही झालं पाहिजे? लोकल लीडर्स. As a public servant, analyze the ethical human interface issues involved in this case. Explain how will you handle the situation. राईट. काय लिहिणार आपण? आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? कॉन्फ्लिक्ट बिटवीन सोशल जस्टिस अँड लोकल पॉवर स्ट्रक्चर्स. आपण काय ट्राय करतोय? सोशल जस्टिस क्रिएट करायचं करतोय, आणि आपल्या विरोधामध्ये कोण येतंय? लोकल हायरार्की, प्रीमॉर्डियल आयडेंटिटीज म्हणजे कास्ट सिस्टम. बरोबर आहे का नाही? इथं बघा काय वापरू शकतो आपण, जे आपल्याला थेरीमध्ये त्यांनी विचारलेलं आहे. कुठला वापरू शकतो थेरीमधला इथं पॉईंट? आपण काय अचीव्ह करायचं आपल्याला? थेरीमधला पॉईंट बघा, थेरी प्रश्न बघा, कुठला प्रश्न विचारलाय? काय अचीव्ह करू शकतो आपण इथं? काय अचीवमेंट करायचं आपल्याला? अंत्योदय वापरू शकतो ना आपण. अपलिफ्टमेंट ऑफ द विकेस्ट, रीच द अनरिच्ड. अंत्योदय कधी होऊ शकतं? अंत्योदय जर झालं तर जस्टिस भेटेल लोकांना. सो दिस इज जस्टिस वर्सेस एंट्रेन्स प्रिव्हिलेज. हे प्रिव्हिलेज सिस्टम आहे ना, कास्ट सिस्टम. बघा काय होणं काय, ही केस स्टडीचा मूळ गाभा तुम्हाला समजला पाहिजे की बाबा जे गरीब आहेत, जे वंचित आहेत, जे शोषित आहेत, त्यांच्यासाठी जर आपण कुठली स्कीम आणली, त्यांचं जर आपण काय भलं केलं, आलं तुम्हाला लक्षात? त्यांचं जर आपण काय भलं केलं, ओके, तर काय होणार? त्यांची स्थिती सुधारणार. त्यांची स्थिती जर सुधारली तर जे ऑलरेडी वरती आहेत त्यांना कॉम्पिटिशन दिसते, म्हणून त्यांना ह्यांची स्थिती सुधारून नाही द्यायची. हे जर खाली राहिले तर ह्यांच्यावरती आपण शोषण पीडन चालू करू ठेवू शकतो ना. हे जर शिक्षित झाले, यांची जर आर्थिक परिस्थिती सुधारली, तर तुम्ही त्यांना दाबू शकणार आहे का? हा विषय, हा कळाला का तुम्हाला विषय? तो कळायला पाहिजे. देअरफॉर जस्टिस वर्सेस एंट्रेन्स्ड प्रिव्हिलेज. आलं तुम्हाला? म्हणून लोकल लीडर्स काय करतायत? डिलेइंग टॅक्टिक्स फॉलो करतायत. डिलेइंग द ऍप्लिकेशन, डायव्हर्टिंग द रिसोर्सेस, स्प्रेडिंग मिस इन्फॉर्मेशन. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? राईट. तर आता मित्रांनो, तुम्ही काय करायला पाहिजे? सगळ्यात मोठा विषय ज्यामध्ये आहे ट्रस्ट डेफिसिट. ट्रस्ट डेफिसिट म्हणजे काय आहे? देर इज अ गॅप बिटवीन द गव्हर्नमेंट इंटेंट अँड द कम्युनिटी परसेप्शन. आलं तुम्हाला लक्षात? ही गॅप तुम्ही काढली पाहिजे. सो तुम्ही काय केलं पाहिजे? ॲज अ ब्युरोक्रॅट, यू आर अ लीडर, अँड फॉर अ लीडर अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी रिक्वायर्ड फॉर अ लीडर इज कम्युनिकेशन स्किल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुमचं कम्युनिकेशन डेव्हलप करा. तुम्हाला अशी स्थितीला सामोरे जायला लागणार आहे. तुम्हाला बोलता आलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. तुमच्या बोलण्यावरती गोष्टी हलणार, बदलणार. आलं का तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? राईट. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नाव तुम्ही काय करणार? राईट. पहिली गोष्ट तुम्ही काय करणार? एन्श्योर रूल बेस्ड ट्रान्सपरंट इम्प्लिमेंटेशन. रूल बेस्ड ट्रान्सपरंट इम्प्लिमेंटेशन. राईट. बाबा तुम्ही जे काय आहे कायद्याप्रमाणे तुम्ही काम करणार. मग तुमचं नाणं जर पक्क असेल, मग तुम्ही छाती ठोकून सांगू शकता, हे बघ भाऊ, हे कायदा असा आहे, ही स्कीम अशी आहे, ह्यांच्यासाठी आहे, हे त्यांना बेनिफिट भेटणार आहेत, आणि मी अशीच अंमलबजावणी करणार. ही जर अंमलबजावणी झाली तर तुम्हाला हे 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 बेनिफिट भेटणार.
हे असे लोकांना आपण सिलेक्ट करणार आहे. कोणाला काय आपत्ती असेल तर बोला. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे पहिले काय करायचं, स्कीम समजून घ्यायची आणि स्कीम आपण रूल प्रमाणे इम्प्लिमेंट करणार, हा कॉन्फिडन्स लोकांपर्यंत पोहोचवायचा. तुम्ही सोशल मीडिया वापरा, तुम्ही व्हिडिओ बनवा, तुम्ही पोस्टर लावा, तुम्ही ओपन सभा घ्या, प्रेस कॉन्फरन्स घ्या, पण लोकांना सांगा की हे असं आहे आणि मी असं इम्प्लिमेंट करणार आहे. लोकांपर्यंत पोहोचवा. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? हे तुमचं झालं, पण तुम्ही सगळी अंमलबजावणी करणार नाही. खालच्या लोकांची मीटिंग घ्या. खालच्या लोकांच्या मीटिंगमध्ये क्लिअरली सांगा, तुमचे जे इम्प्लिमेंट करणारे आहेत लोक, त्यांना सांगा की कुठेही काय गडबड असेल तर डायरेक्टली पनिशमेंट भेटणार. आलं तुम्हाला लक्षात? त्यासाठी मी सरप्राईज व्हिजिट करणार आहे. राईट. तुम्ही तुमचे काय असले पाहिजे, अकाउंटेबिलिटी मेकॅनिझम स्ट्रॉंग केलं पाहिजे. राईट. तुमचं इंटेंट फक्त कामाचं नाहीये, खालच्या लोकांनी पण ते इम्प्लिमेंट व्यवस्थित केलं पाहिजे. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला काय मिस इन्फॉर्मेशन येते, तर मिस इन्फॉर्मेशन काउंटर करण्यासाठी तुम्ही काय करणार, लोकल इन्फ्लुएन्सर वापरणार. लोकल इन्फ्लुएन्सर म्हणजे कोण असते, टीचर असतील, सेल्फ हेल्प ग्रुप असतील, बरोबर आहे का नाही, लोकल लीडर्स असतील, त्यांना तुम्ही बोलवा, त्यांना सांगा की तुम्ही काय खरी इन्फॉर्मेशन आहे ती पोचवा. लोकल पॉलिटिशियनला वापरा की बाबा तुमच्या वॉर्डमध्ये ही स्कीम आहे, तुम्हाला जर ते बेनिफिट भेटले तर तुमच्या वॉर्डमधल्या लोकांना तुम्हाला परत मतं देतील. विन विन सिच्युएशन क्रिएट करा. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? समजतंय का? राईट. हे खूप गरजेचं आहे. एक एक शब्द जो आहे केस स्टडीचा त्याला तुम्हाला ऍड्रेस करायचा इथं. राईट. मग तुम्ही काय करू शकता, इथं जर लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन क्रिएट होऊ शकते, म्हणून तुम्ही तुमच्या जे लोकल लॉ अँड ऑर्डर एजन्सीज आहेत त्यांच्यावर तुम्ही कॉर्डिनेशन ठेवा की इथं कुठेही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन किंवा लॉ अँड ऑर्डर हाताच्या काम बाहेर झाला नाही पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? त्यांना पण तुम्ही कॉर्डिनेशन मध्ये ठेवा. राईट. आणि डायलॉग मधनं तुम्ही एकदा ट्रस्ट डेव्हलप केला, इम्प्लिमेंटेशन करा, सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट करा. सगळ्या गोष्टी काय करा, डॉक्युमेंट करा. अशा प्रकारे तुम्ही यू कॅन से ही स्कीम प्रॉपरली इम्प्लिमेंट करा. ह्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. ही जर प्रॉपरली इम्प्लिमेंट झाली तर आपलं जे मूळ कार्य आहे ऍज अ ऑफिसर, ऍज अ यू कॅन से पब्लिक सर्वंट शब्द वापरलेला त्यांनी, पब्लिक सर्वंट, देन इट वुड बी यू कॅन से डन. अदरवाईज स्कीम कागदावरती राहील आणि लोकांचा पैसा वेस्ट होईल. क्लिअर आहे का? आलं का तुम्हाला लक्षात? लय सोपी केस स्टडी होती. असं तुम्हाला करायला लागणार. ऑनलाईन स्टुडंट्स, एनी अदर पॉइंट्स यू कॅन थिंक ऑफ? व्हेरी गुड. Communication will bridge the trust gap. Take the help of the community participation. You can do that. पुढची केस स्टडी काय म्हणते? पुढची केस स्टडी, discuss how morally valid the proposed scheme of medical tourism as per Union Budget 2026 is. Do moral evaluation of medical tourism as per the fundamental principle of medical ethics. फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मेडिकल एथिक्स 4 असतात. कुठले असतात? पहिलं बेनिफिशियन्स. काय असतं? बेनिफिशियन्स. बेनिफिशियन्स म्हणजे काय? कुठलीही मेडिकल ट्रीटमेंट जर तुम्ही दिली तर ती फायद्यासाठी असली पाहिजे, नुकसान झालं नाही पाहिजे. बेनिफिशियन्स. दुसरं काय? नॉन मॅलिफिशियन्स. नॉन मॅलिफिशियन्स म्हणजे त्यामध्ये हार्म झाला नाही पाहिजे. डू नो हार्म. बेनिफिशियन्स म्हणजे काय? डुईंग गुड, फायदाच झाला पाहिजे. नॉन मॅलिफिशियन्स म्हणजे काय? डू नो हार्म. तिसरं काय असलं पाहिजे? ऑटोनॉमी. ऑटोनॉमी म्हणजे काय? पेशंटनी निर्णय घेतला पाहिजे. आणि चौथं म्हणजे काय? जस्टिस. जस्टिस. आलं तुम्हाला लक्षात? आता ही स्कीम कशी इम्प्लिमेंट झालेली बघायची. बेनिफिशियन्स, त्यांचा फायदा होणार आहे का? येस, होणार आहे. त्यांना क्वालिटी ट्रीटमेंट भेटणार आहे, कमी पैशात भेटणार आहे, प्लस जे आहेत ते नातेवाईकांना, मित्रांना पण भेटू शकतात जर येणारे असतील तर. बरोबर. पण ह्याच्यामध्ये बेनिफिशियन्सचं आपल्याला एक बघायचं आहे की हे आल्यावरती राईट भारतीय लोकांना फायदा होणार आहे का? तर भारतीय लोकांना पण काय भेटू शकतो? पैसा भेटू शकतो, फॉरेन एक्सचेंज भेटू शकतो, असा फायदा होईल. पण एक गोष्ट बघायची आपल्याला की बाबा भारतीय लोकांना ट्रीटमेंट डिनाय नाही झाली पाहिजे हे आल्यामुळं. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर. तर बेनिफिशियन्स तसं तुम्ही अनालाइज केलं. नॉन मॅलिफिलन्स म्हणजे काय की त्यांचं हार्म नाही झालं पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? की ह्याच्यामध्ये मेन गडबड काय? मेडिकलमध्ये आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय? नॉन रेग्युलेशन. मेडिकलमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय? कमर्शियलायझेशन.
आलं तुम्हाला लक्षात? मे कन्वर्ट हेल्थ केअर इंटू प्रॉफिट ड्रिव्हन इंडस्ट्री. आलं तुम्हाला लक्षात? तर हा प्रॉब्लेम मधनं आपण वाचलं पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. म्हणजे त्यांना डू नॉट डू हार्म, म्हणजे कमर्शियलायझेशन मुळे काय होतं की जी गरज नसती ती पण ट्रीटमेंट करून घेतो, जी गरज नसती ती पण टेस्ट करून घेतो, जी गरज नसते ते पण औषध देऊन टाकतो. धंदा झालेला आहे. कमर्शियलायझेशन म्हणजे काय? धंदा होणं. मेडिकलला धंदा नाही झाला पाहिजे, मेडिकली सेवा असली पाहिजे. कारण की तुम्ही कोणाचे तरी शरीर आरोग्य शी निगडित आहात, त्याचा खेळ नका करू. कळलं का तुम्हाला? हे महत्वाचं लिहिता आलं पाहिजे आपल्याला इथं. रिस्पेक्ट फॉर ऑटोनॉमी. रिस्पेक्ट फॉर ऑटोनॉमी म्हणजे काय? त्याला तुम्ही जे त्याला निर्णय घेऊन द्या, प्रेशर करू नका त्याला. आज सगळ्यात मोठा जो यू कॅन से विषय चाललेला आहे, 2-3 जे मेडिकल मधले विषय आहेत ते तुम्ही लिहिले पाहिजे इथं. एक म्हणजे महिलाला भीती दाखवली जाते, तुला युटरसचा प्रॉब्लेम होऊ शकतो, युटरस कॅन्सर होऊ शकतं, हे त्याने युटरस काढून टाक. आलं तुम्हाला लक्षात? किती लोकांचे हिस्टेरेक्टॉमी म्हणतात त्याला, युटरस काढून टाकले भीती दाखवून. का? पैसे भेटतात. कळतंय का? समजतंय का तुम्हाला? किंवा आजकाल IVF सेंटर्स वाढलेत बघा खूप. बरोबर आहे का नाही? भीती, यू कॅनॉट रिप्रोड्यूस, स्पर्म काउंट कमी आहे, किंवा तुमच्या महिलांमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम दाखवला जाणार, एक्सची क्वालिटी चांगली नाहीये, एक्स कमी राहिलेले आहेत. मग अशी भीती जर दाखवली, मग तुम्ही काय करणार? IVF. हे काय झालं? रिस्पेक्ट फॉर ऑटोनॉमी नाहीये. तुम्ही ऍज अ डॉक्टर आहेत, मिस इन्फॉर्मेशन नका देऊ. फक्त त्यांना इन्फॉर्मेशन द्या आणि त्यांना डिसिजन घ्यायला जावं. प्रेशराईज नका करू त्यांना. ऑटोनॉमी. डोंट मिस सेल. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? राईट. तर मार्केटिंग करायचं म्हणून बघा, भारतामध्ये मार्केटिंग अलाउड नाहीत गोष्टींचं, मेडिकलचं. क्लिअर? आणि जस्टिस. जस्टिस. आलं तुम्हाला लक्षात? जस्टिस म्हणजे काय असणार? की बेसिकली हेल्थकेअर जो आहे तो सगळ्यांसाठी असला पाहिजे. हेल्थकेअर जो आहे तो सगळ्यांसाठी असला पाहिजे. राईट. फक्त फॉरेन पेशंटसाठी नाही. इथं परत तुम्ही काय वापरू शकता? अंत्योदय प्रिन्सिपल वापरू शकता, गांधीजींचं तालिस्मान वापरू शकता. आलं तुम्हाला लक्षात? अशा प्रकारे हा पण तुम्ही प्रश्न सहजपणे चांगल्या प्रकारे सोडवू शकता. पुढची केस स्टडी बघू आपण. राईट. काय केस स्टडी? केस स्टडीला त्यांनीच हेडिंग दिलेलं आहे, मॅनेजिंग पर्सनल बायस. तुम्ही काय आहात? अ सिनियर पोलीस ऑफिसर आहात, असिस्टंट कमिशनर आहात, कुठं आहात? सिटीमध्ये आहात. बरोबर आहे. आणि तिथं काय चाललेलं आहे? तिथं यू कॅन से असं म्हणू शकतो आपण की बाबा दंगलीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आलं का तुम्हाला लक्षात? राईट. कम्युनल टेन्शन आहे. अ प्रोटेस्ट इज बिंग हेल्ड बाय द ग्रुप हुज आयडियोलॉजी ही फाइंड्स ऑफेन्सिव्ह. म्हणजे तुम्हाला ती जी विचारधारा आहे त्या विचारधाराच्या तुम्ही विरोधात आहात. तुमच्या विचारधारेच्या विरोधात ती विचारधारा आहे. बरोबर आहे का नाही? आणि ह्यांनी काय केलेलं आहे? अशा वेळेस ह्यांनी आपल्याला काय दिसतंय की बाबा अशा लोकांनी राईट प्रोटेस्ट चालू केलेला आहे आणि मेंबर ऑफ दिस ग्रुप इन्सल्ट हिज फॅमिली, म्हणजे तुमचा इन्सल्ट केला तुमच्या फॅमिलीचा इन फ्रंट ऑफ हिज यू कॅन से असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस सबऑर्डिनेट, म्हणजे तुमच्या जे ज्युनियर आहेत त्यांच्यासमोर तुमचा इज्जत घालवली त्यांनी, असं तुम्हाला म्हणायचंय. राईट. काय करायचं तुम्हाला याच्यामध्ये? खूप सोपे आहेत. एथिक्सचे थेरी लावायचे सगळे. ऍटिट्यूड चेक करा तुम्ही तुमचं, प्रिज्युडायसेस चेक करा तुम्ही तुमचे. सगळ्यात महत्वाचं इमोशनल इंटेलिजन्स इथं वापरायला लागणार आहे. काय वापरायला लागणार आहे तुम्हाला? इमोशनल इंटेलिजन्स. अजून काय वापरायला लागणार आहे तुम्हाला? सांगा बरं तुम्हाला इथं. राईट. ऍज अ सिव्हिल सर्वंट यू शुड बी ए पॉलिटिकल, यू शुड बी न्यूट्रल. आलं तुम्हाला लक्षात? यू शुड जस्ट गो बाय द SOP, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, अँड यू शुड बी ऑलवेज गाइडेड बाय द नॉट द पर्सनल व्हॅल्यूज बट द व्हॅल्यूज एन्श्राइंड इन द कॉन्स्टिट्यूशन. आलं तुम्हाला लक्षात? या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला लागणार आहे. क्लिअर आहे का? समजतंय का? आणि 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 की जरी त्यांनी यू कॅन से तुमचं काय केलेलं आहे, तुमच्यावरती टीका केलेली आहे, ते पर्सनली घ्यायची तुम्हाला काही यू कॅन से गरज नाही. इन अ पब्लिक सर्विस यू शुड रियलाइज कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना और तुम्हारा काम है करना. आलं तुम्हाला लक्षात? सगळे जे लोक बोलतायत सगळ्यांचं जर तुम्ही ऐकलं, बरोबर आहे, तर मग तुम्ही कामच करू शकणार नाही. आलं तुम्हाला लक्षात? तुम्ही इथं सिव्हिल सर्व्हिस करायला आलेले आहेत, बरोबर. सगळ्या नातेवाईकांनी मित्रांना तुम्ही सांगून आले का, विचारून आले का, त्यांची राय घेऊन आले का सिव्हिल सर्व्हिस करणारे? अर्धे लोक काय म्हणतील? तुमसे ना हो पाय भैया. म्हणतील का नाही म्हणतील?
मग जर तुम्ही सगळ्यांचं ऐकणार असाल तर तुम्ही इथं पोहोचला असता का इथपर्यंत? आलं तुम्हाला लक्षात? तुमच्या शेवटी तुमच्या हातात काय असतं? तुमची कृती आहेत, तुमची ऍक्शन आहेत. क्लिअर आहे? तर हे सगळ्या बोलबच्चन दिल्यानंतर तुम्ही केस स्टडीमध्ये तुम्हाला चांगले मार्क पडतील अशी मी आशा व्यक्त करतो. बरोबर आहे का नाही? चला पुढं. Workplace, you are the head of the department. You are highly talented. You have two highly talented subordinates who strongly disagree with each other. Their personal rivalry has split the office into the two camps, slowing down a time-sensitive project. One deputy is old school rule follower, while the other is young techno-savvy innovator. The skills of the both of the subordinates are important for the project. How will you solve the problem as a senior officer and utilize the skills of both by resolving this conflict? काय करणार तुम्ही? राईट, दोघांना बोलवा केविन मध्ये, 2-3 द्या कानाखाली. मा झाला का तुम्हाला? हा, तुम्ही महत्वाचे आहेत का ते प्रोजेक्ट महत्वाचं आहे? बरोबर आहे का नाही? शिवागाळ करा त्यांना, म्हणा ए आलेलं आहे, हाकलून टाकल ना कुठं नोकरी भेटणार नाही. गप जे सांगतो ते कर. असं लिहू शकता का तुम्ही? राईट, लिहू शकत असेल तर लिहा. मग बघा पुढचा अटेम्प्ट लवकर या. बरोबर आहे का नाही? तर काय करायला ना आता बेसिकली व्हॉट यू हॅव टू डू, मेन म्हणजे त्यांना सांगायला पाहिजे ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट वर्सेस पर्सनल इगो. बिकॉज ऑफ युअर पर्सनल इगो बॅटल्स ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट इज गेटिंग अफेक्टेड, हे तुम्ही पहिले त्यांना सांगितलं पाहिजे. ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट कम्स फर्स्ट. तुम्ही इथं तुमच्या पर्सनल इगोसाठी नाहीये, ऑर्गनायझेशनच्या हितासाठी आहे, म्हणून तुम्हाला पगार भेटतोय. आलं तुम्हाला लक्षात? सेकंड, त्यांना हे सांगितलं पाहिजे की आय रिस्पेक्ट डायव्हर्सिटी, मला तुमच्या दोघांची गरज आहे. बरोबर आहे का नाही? आता इथे एनसीआरटी तुम्ही चॅप्टर वापरू शकता. डायव्हर्सिटी डिफरन्सेस डज नॉट मीन दॅट. ठीक आहे. सो तुम्ही याला काय करायला लागणार इथं सगळ्यात महत्वाचं काय म्हणत होतो की बा डायव्हर्सिटी शुड बी अ स्ट्रेंथ, इट शुड नॉट बी अ विकनेस. आलं तुम्हाला लक्षात? वी नीड ऑल द काइंड ऑफ पीपल, ऑल द काइंड ऑफ डिफरंट टॅलेंट. सगळ्यांकडे एकच टॅलेंट असेल तर कंपनी पुढे जाणार नाही. आलं का तुम्हाला लक्षात? राईट. इथं सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय सांगितलं पाहिजे की टीम कोऑर्डिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. इंडिव्हिज्युअल टॅलेंटनी कधीच सक्सेस भेटत नाही, टीम महत्वाची असते. तर टीम स्पिरिट वाढवायला पाहिजे. ॲज अ लीडर यू शुड टेक द रिस्पॉन्सिबिलिटी टू रिझॉल्व्ह दिस कॉन्फ्लिक्ट. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आणि मग आपण त्यांना बोलून सांगितलं पाहिजे की बाबा कुठनं राडा चालू झाला. राईट. एक दुसऱ्याला समजून घ्या. वी आर ऑल ऑन अ कॉमन मिशन. राईट. कोलॅबोरेशन इज मोर इम्पॉर्टंट. मी काय करणार ॲज अ लीडर, डिफाईन रोल्स की भाऊ तुझं हे काम असणार आहे, तुझं हे काम असणार आहे, त्यांच्या स्ट्रेंथ प्रमाणे देणार. ज्याला इनोव्हेशनचं पाहिजे त्याला टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या गोष्टीवरती देणार. ज्याला रूल्स पाहिजे त्याला डॉक्युमेंटेशन असं सगळं देणार त्याला, जिथं प्रॉपरली आपण काम करू शकतो. आलं तुम्हाला लक्षात? राईट. सो अशा प्रकारे आपण काय करू शकतोय, त्याला कंटिन्युअस मॉनिटरिंग मेंटरिंग केलं पाहिजे आणि आपण सोडू शकतोय. प्रोफेशनलिझम दाखवा, हे सगळे कीवर्ड्स वापरा. रिस्पेक्ट फॉर डायव्हर्सिटी, टीम वर्क, अकाउंटेबिलिटी, कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन, पब्लिक सर्व्हिस ओरिएंटेशन, लीडरशिप, फेअरनेस, इमोशनल इंटेलिजन्स, या सगळ्या गोष्टी आपण दाखवू शकतोय. आता बघा पुढचा प्रश्न एमपीएससीने असला खतरनाक विचारलेला आहे बघा. खतरनाक प्रश्न. डिस्कस द मेन आस्पेक्ट्स ऑफ द एन्व्हायरमेंटल एथिक्स. हा तर सोपा प्रश्न आहे. प्रेझेंट अ मॉरल रिपोर्ट ऑन द सोशल वर्क ऑफ पद्मश्री चैतराम पवार बेस्ड ऑन एन्व्हायरमेंटल एथिक्स. कोणाकोणाला माहिती चैतराम पवार? अरे पद्मश्री आहेत बाळांनो. म्हणून याचं मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, ज्यांना ज्यांना अवॉर्ड भेटलेले आहेत गव्हर्नमेंट लेवलला आत्ता 1-2 वर्षात, त्यांचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. पण आता एन्व्हायरमेंटल एथिक्स तर आपण लिहू शकतो. एन्व्हायरमेंटल एथिक्स म्हणजे काय? रिस्पेक्ट फॉर द एन्व्हायरमेंट. काय रिस्पेक्ट फॉर द एन्व्हायरमेंट? की वी आर ऑल्सो द पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट, वी आर नॉट द रूलर्स. सस्टेनेबिलिटी. राईट. त्यानंतर काय केलं पाहिजे आपण? इकॉलॉजिकल जस्टिस. इकॉलॉजिकल जस्टिस किंवा त्यांचा पण हक्क आहे, आपण शेअर करतोय हा. बरं काय आपल्या बापाची जागीर नाही. क्लिअर. असं पण लिहू शकतो तुम्ही डायरेक्टली लिहायचं असेल तर. राईट. सौम्य शब्दात. ओके. त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द फ्युचर जनरेशन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. वी हॅव बॉरोड अर्थ फ्रॉम आवर चिल्ड्रन. राईट. देर शुड बी हार्मनी बिटवीन डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. राईट. आता हे चैतराम देवचंद पवार, राईट, ह्यांनी काय केलेलं आहे? बारीपाडा मॉडेल यांचा, बारीपाडा मॉडेल.
राईट. तर कम्युनिटी बेस्ड एन्व्हायरमेंटल रिजनरेशन केले त्यांनी, हंड्रेड्स ऑफ चेक डॅम बांधले त्यांनी, चेक डॅम्स, फॉरेस्ट कन्झर्वेशन केलेलं आहे त्यांनी, ग्राउंड वॉटर रिचार्ज केलेलं आहे आणि रिस्टोरिंग बायोडायव्हर्सिटी केलेलं आहे त्यांनी. आलं तुम्हाला लक्षात? मग त्यांनी चेक डॅम बांधले सगळीकडं, त्यामुळं पाणी पाणी अडवा पाणी जिरवा, सिंपल कन्सेप्ट आहे हा. चेक डॅम तेच करतं ना, पाणी जे फ्लो होत असतं त्याला तुम्ही थोडा छोटे छोटे डॅम बांधले की पाणी थोडं इथं अडणार, पाणी अडलं की ते काय होणार, आज जाणार की ग्राउंड वॉटर लेवल काय होणार, वाढणार, नाही तर पाणी सगळं वाहून जाणार. आलं तुम्हाला लक्षात? तर चेक डॅम केलेले, त्यामुळे सस्टेनेबल डेव्हलपमेंट झालेलं आहे, बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्शन झालं, जंगल परत उगलं. आलं तुम्हाला लक्षात? इकॉलॉजिकल जस्टिस झालेलं आहे, कम्युनिटी पार्टिसिपेशन आणलेलं आहे यांनी, पीपल आर पार्टनर्स नॉट ओनली बेनिफिशरीज. आणि ड्युटी त्यांनी काय दाखवलेलं आहे, वी हॅव ड्युटी टुवर्ड्स द फ्युचर जनरेशन्स. परत गांधीजीचं कुठलं यांनी कन्सेप्ट वापरली, ट्रस्टीशिप, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगू शकतात. ऑन अर्थ देर इज इनफ फॉर एव्हरीबडीज नीड्स अँड नॉट फॉर द ग्रीड्स. राईट. तर खूपच इझी एथिक्सचा पेपर असा विचारलेला आहे. शेवटच्या प्रश्नाकडे आपण जात आहोत. त्यामुळे तुम्हाला काय बनवलेलं आहे, ऑफिसर बनवलेलं आहे, ज्यामध्ये मेजर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट येतोय, हाय स्पीड ब्रिज येतोय, ओ माय गॉड, विच इज गोइंग टू कनेक्ट अ रिमोट विलेज टू द मेन सिटी. While the bridge will significantly improve the healthcare education access for the tribal community, its construction requires the relocation of the sacred community shrine. मंदिर रिप्लेस करायला लागेल. The local tribal leaders and the influential social groups are vehemently opposing the project, viewing it as an assault to their cultural identity. Meanwhile, the construction contractor is under intense political pressure to complete the work before the upcoming elections. There are complaints that the contractor has offered a private donation to the village headman to silence the opposition. It must, it is must to resolve this conflict. काय इंग्लिश वापरली त्यांनी, वाह. Right. While ensuring the project's completion without compromising ethical standards. How would you handle the situation as an officer of the district? काय करणार आता तुम्ही? पहिले तर डेव्हलपमेंट वर्सेस कल्चरल प्रिझर्वेशन, एथिकल डायलेमा आहे हा. दुसरा एथिकल डायलेमा आहे पब्लिक इंटरेस्ट वर्सेस मायनॉरिटी राईट्स, हा एथिकल डायलेमा आहे. तिसरा डायलेमा आहे की यू कॅन से मीन्स वर्सेस एंड्स. रॉंग मीन वापरतायत ना त्यांनी, हे उडून टाकले. फॉर गुड एंड्स, टिलिओलॉजी वर्सेस डिओन्टॉलॉजी, हे सगळे असे गोष्टी तिकडं. मग आता काय वापरणार, एथिकल प्रिन्सिपल्स, कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी, जस्टिस, इंटिग्रिटी, रिस्पेक्ट फॉर कल्चर, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. पहिले तर तुम्ही काय केलं पाहिजे, आयडेंटिफाय, व्हेरीफाय द करप्शन ॲलिगेशन. खरंच करप्शन केलेलं आहे का? आलं तुम्हाला लक्षात? राईट. त्यानंतर डायलॉग करा, एक्सप्लोर अल्टरनेटिव्ह. बरोबर आहे का नाही, की हा ब्रिज दुसऱ्या कुठनं तरी बांधू शकतो का आपण, तर ते तिथं श्राईन पण प्रिझर्व होईल. आलं तुम्हाला लक्षात? पहिले तर तेच बघितलं पाहिजे आपण. ओके. राईट. सो दुसरं, जर नाही पॉसिबल तर रिलोकेशन असेल तर मग तुम्ही त्या एल्डर्सला विचारा कुठे रिलोकेट करायचं, तुम्ही सांगा. आलं तुम्हाला लक्षात? सर, इफ द रिलोकेशन इज अनअवॉइडेबल, कम्युनिटी लेड रिलोकेशन प्रोसेस. राईट. प्रिझर्वेशन ऑफ रिच्युअल्स अँड सेक्रेड ऑब्जेक्ट्स, गव्हर्नमेंट फंडिंग फॉर द रिकन्स्ट्रक्शन. आलं तुम्हाला लक्षात? इथं सगळ्यात महत्वाचं काय आहे, एन्श्योर फ्री PIC, हा लिहिलाच पाहिजे. व्हॉट इज PIC? प्रायर अँड इन्फॉर्म्ड कन्सेंट घेतली पाहिजे, त्यांची त्यांची मान्यता घेतली पाहिजे. राईट. त्यानंतर या प्रोजेक्टचं हे केलेलं आहे का ते बघितलं पाहिजे. राईट. काय केलं पाहिजे आपण, एन्व्हायरमेंटल ऑडिट केलेलं आहे का, सोशल ऑडिट केलेलं आहे का, हे बघितलं पाहिजे आपण. राईट. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणतात त्याला, EIA अँड सोशल इम्पॅक्ट असेसमेंट, ते झाले का बघितलं पाहिजे. आणि ऍडमिनिस्ट्रेशननी इंडिपेंडन्स मेंटेन केला पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही आमच्यावरती ट्रस्ट करा, आम्ही काही गडबड करणार नाही, तुमच्या हितामध्ये जे आहेत तेच आपण करणार. राईट. अशा प्रकारे तुम्ही डेव्हलपमेंट करून आणणार. ठीक आहे. सो इथं आपण थांबूयात. आय होप दिस सिरीज ऑफ GS 1 2 3 4 डिस्कशन, जे आपण 4 दिवसापासून कंटिन्यू चालू झालेलो आहोत, त्यामुळे तुम्हाला एक बेनिफिट झालेला आहे. आणि बऱ्याच लोकांना भीती पण वाटलेली आहे काय अभ्यास करायचं. पण लक्षात ठेवा, हे आपण काय केलेलं आहे की शेवटचं पार्ट पहिलं दाखवलेलं आहे. हे करण्यासाठी करेज लागतं. मला माहिती आहे याच्यानंतर खूप लोक भीतील, सोडून जातील, पण जे सोडून गेले तर मग उनमें वो बाती नाही थी. आलं तुम्हाला लक्षात? आणि जे ह्याला फेस करतील किंवा एका वर्षात मला इथपर्यंत पोहोचायचंय अशा पॉझिटिव्हली बघतील, आलं तुम्हाला लक्षात, तेच खरे बाजीगर म्हटले जातील. आलं का तुम्हाला लक्षात?
आणि तेच पुढं अधिकारी बनतील. बरोबर. आणि बाकीचे लोक म्हणतील आम्ही एकत्र होतो क्लासला पण मी सोडला. क्लिअर? ओके. कंसिस्टेंसी इज द नेम ऑफ द गेम. सी यू. बाय बाय. जिएंगे तो वापस मिलेंगे. ओके.